अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन केंद्र मंडळ अंबरजे या मंडळाने आपल्या या भगवान महाविष्णूच्या मंदिरात माऊली प्रभाकर महाराज आदिशक्ती शांतामाई बंदोबा तेरवा त्याचप्रमाणे जिथे आपल्या मालिकेचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावर सार्थ श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं श्रावण महिन्यानिमित्त मासिक पारायण या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि आज त्याची आपण सांगता करून राहिलेलो आहोत. तर प्रथम सांगायचं म्हणजे हे जे गीता तत्व आहे तर त्याची आपण रस्त्यानं जर पाहिली तर या भारतवर्षामध्ये महान असा राजा शंतनू होऊन गेला आणि शंतनू राजा विहार करत असताना स्वर्गातील एक अप्सरा गंगा शापित मृत्यूलोकावर फिरत होती आणि ती स्वर्गातील अप्सरा असल्यामुळं अतिशय सुंदर रूपवान अशी होती आणि त्या शंतनू राजाने तिला पाहिल्यानंतर तिच्या रूपलावण्यावर ते मोहित झाले. आणि पूर्वीचा काळ असा होता की कोणत्याही रूपसुंदरी मुलीला राजाने मागणी घातली तो राजा जरी 70 वर्षाचा असेल आणि मुलगी 18 वर्षाची असेल तरी त्या मुलीच्या बापाला एक अभिमान वाटायचा की माझ्या मुलीला राजाने मागणी घातली. आणि त्या ठिकाणी शंतनू राजाने त्या गंगेला सांगितलं की मी तुझ्या रूपलावण्यावर मोहित आहे. तर तिची एक अट्ट होती, ती शापित होती आणि शापित असल्यामुळे तिने सांगितलं की तुझ्याबरोबर मी विवाह करेन पण तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही असं. तुम्ही जेव्हा मला एखादा प्रश्न विचाराल तेव्हा मी तुमच्याकडे राहणार नाही या अटीवर. आणि त्यांचा विवाह झालेला आहे. ती शापित अप्सरा आहे आणि विवाह झाल्यानंतर तिला पहिलं मूल झालं. पहिलं मूल झाल्यानंतर तिने लगेच ते मूल उचललं आणि गंगेमध्ये सोडून दिलं, पाण्यात सोडून दिलं ते वाहत्या प्रवाहामध्ये. तरी राजा शंतनूने तिला कोणत्याही प्रकारची शंका किंवा प्रश्न विचारला नाही, कारण त्याला माहीत होतं की जरीला प्रश्न विचारला किंवा शंका विचारली तरी निघून जाईल. म्हणजे त्या रूपलावण्यावर मोहित झाल्यामुळं काही कीर्तनकार सांगतात का एखादी प्रसूतीसाठी श्री हॉस्पिटलला नेली तर डॉक्टर सांगतो का दोन्हीपैकी एकच वाचा. तर त्यावेळेला सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती सांगत असते की साठा वाचवा. साठा वाचवा म्हणजे स्त्रीला वाचवा, मूल गेलं तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे का आपल्याला हे माहीत आहे की हे मूल जरी मेलं तरी वर्ष 2 वर्षात पुन्हा दुसरं पण होईल साठा असला तर, म्हणजे स्त्री असली तर. त्याच हिशोबात त्याने पहिलं मूल गंगेत सोडून दिलं तरी त्याने काही विचारलं नाही. अशी 8 मुलं त्याने तिने गंगेत सोडली आणि 9वा जो त्याला गांगेय म्हणतात, म्हणजे गंगेच्या पोटी जन्माला आला म्हणून गांगेय, त्याचं तसं मूळ नाव आहे देवव्रत. आणि नंतर त्याने एक महान अशी प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म, महान प्रतिज्ञा म्हणून भीष्म प्रतिज्ञा.
असं मूल तिला 9व्यांदा ती जेव्हा प्रसूत झाली आणि ते बाळ तिने उचललं आणि गंगेत नेऊन सोडणार होते, तर एका राजा शंतनूचा दुःख अनावर झाला आणि त्याने तिला प्रश्न विचारला का म्हणे थांब थांब म्हटल्यानंतर ती पाठीमागे फिरली, ते बाळ त्यांच्या ताब्यात दिलं आणि ती निघून गेली. तिने गंगेमध्ये प्रवेश केला. आता ती निघून गेल्यानंतर मग राजा शंतनू पुन्हा एक पत्नीविरहित दुःख सहन करत करत फिरत असताना पुन्हा त्याला एकदा सत्यवती म्हणजे एका कोळ्याची मुलगी, पण अतिशय रूपलावण्य सुंदर होती, तिची पार्श्वभूमिका पाहिली तर ती मत्स्यगंधा म्हणजे तिला माशाचा वास येत होता आणि ती घोडी चालवायची. पण पराशर ऋषी एकदा पलीकडे जात असताना त्या घोडीत बसले आणि ते एकटेच होते असं. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीते आघात पुरुषाशी. याचा अर्थ स्त्रीशी संबंधच नको का, तर असं नाही आहे. पण एकांतात स्त्रीला भेटू नका, एकांतात तुम्ही स्त्रीबरोबर परमार्थसुद्धा एकटीबरोबर करू नका, कुठल्याही परस्त्रीबरोबर. म्हणजे असं त्याचा अर्थ आहे. आणि इतके महान ऋषी पराशर ते त्या घोडीत बसले आणि एकटेच असल्यामुळे, आणि ही मत्स्यगंधा नावाची घोडी चालवणारी मुलगी पण एकटीच होती आणि म्हणून त्याच्या मनामध्ये एक कुभावना निर्माण झाली असं. म्हणून आपल्याला याच्यातून शिकायचं आहे, आदर्श घ्यायचे आपल्याला. कुठे थांबावे, कुठे थांबू नये, कुठे कोणाशी आपण बोलत बसलं पाहिजे किंवा बोलू नये, या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्रातून शिकायच्या आहेत असं आहे. तर पराशर ऋषीचं त्या ठिकाणी त्या मुलीकडं पाहिल्यानंतर कामवासना बळावली, अनावर झाली आणि लगेच त्याने तिच्याकडं आपली इच्छा प्रकट केली. पण इच्छा प्रकट केल्यानंतर तिने सांगितलं की आता ही दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेमध्ये अशी म्हणजे अधर्मी गोष्ट करणं योग्य नाही दिवसा. तर त्याने सांगितलं की मग तशी प्रक्रिया करण्यासाठी पराशर ऋषीने काय केलं, म्हणजे असं धुकं, इतकं दाट धुकं पडलं की म्हणजे पूर्ण अंधार पडला आणि अंधार पडल्यानंतर कुठेच काही दिसत नाही. या स्थितीमध्ये त्या मुलीला त्याने भोग दिला आणि त्या रेतापासून जी निर्मिती झाली ती व्यासमुनी. म्हणजे थोडक्यात की व्यासमुनी हे एका कोळ्याच्या मुलीपासून उत्पत्ती झालेले असे महान ऋषी आहेत. म्हणजे ती औरस म्हणजे लग्न न होताच तिला ते पहिलं मूल झालं व्यास म्हणून. आणि पुढे शंतनू राजा तिच्या प्रेमात पडला, पण तिचा जो बाप होता तो त्याला सांगायचा की तुम्हाला पहिल्या पत्नीपासून एक जो मुलगा आहे देवव्रत, तर तोच हस्तिनापूरचा म्हणजे राज्याचा तो हस्तक अधिकारी आहे आणि मी माझ्या मुलीवर लग्न केलं तर माझ्या मुलीला जो मुलगा होईल तर त्याला कुठलाच अधिकार राहणार नाही. आणि म्हणून तो सारखा फेऱ्या मारायचा. पण त्याला ते तिथे तो तुला तसा शाश्वती पण देत नव्हतं की तुझ्याच मुलाला मी याच्यावर बसवेन. आणि त्याच्यामुळे तो एकदम खुश होत चालला, नेहमी चिंतामग्न असायचा. आणि चिंतामग्न असल्यामुळं कोणत्या तरी चिंतेत आहे हे देवव्रताच्या लक्षात आल्यानंतर तो विचारायचा. पण त्याने कधी आता हे त्याचं जे शल्य होतं की हिच्या पोटी येणाऱ्या मुलाला हस्तिनापूरचा राजा केला तर मी मुलगी देईन, हे शल्य तो आपल्या मुलापुढे सांगू शकत नव्हता. त्यावेळेचं जे कार्य होतं ते धर्माने तिने चाललेलं होतं, सत्य होतं त्यावेळेला.
आणि म्हणून मग ते शल्य त्याने न सांगताच देवव्रत जो होता त्याने एक दिवशी त्याच्या सारथ्याला विचारला, का राजे कुठे जातात? तेव्हा त्या सारथीने सांगितलं की अमुक ठिकाणी राजे जातात एका किल्ल्याकडं, आणि त्याची सत्यवती नावाची जी मुलगी आहे. मग स्वतः देवव्रत त्या ठिकाणी गेला आणि त्याने मागणी घातली देवव्रताला. आणि मागणी घातल्यानंतर त्याने पुन्हा आपली इच्छा प्रकट केली किंवा म्हणजे अशी अट्ट आहे. मग त्याने ती अट्ट कबूल केली. असं पण अट्ट कबूल केल्यानंतर ते सत्यवतीचा बाप तयार झाला. पण पुढे पुन्हा त्याने अजून एक शंका विचारली, का तुमचं लग्न झाल्यानंतर मग तुम्हाला जी मुलं होती ती पण पुन्हा त्या राज्याचे वारस आहेतच, असं आहे. आणि मग त्याने त्या ठिकाणी जी प्रतिज्ञा केली की माझ्या बापाच्या सुखासाठी मी आजन्म ब्रह्मचारी राहील. म्हणजे याच्यातून सुद्धा आपल्याला एक धडा घ्यायचा आहे मुलाने, की ज्या गोष्टीने बाप समाधानी असेल तर बापाचं समाधान टिकवण्यासाठी किंवा ते हरण होऊ नये म्हणून देवव्रताने आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा वसा घेतला. आणि म्हणूनच त्याला तिथून पुढे ही एवढी मोठी त्याने प्रतिज्ञा केली, म्हणून त्याला भीष्म प्रतिज्ञा असे म्हणतात. असे आणि तेच भीष्म पुढे सुद्धा शस्त्र हातात धरायला लावेल अशी त्याची भीष्माची पुढे तीही प्रतिज्ञा आहे की शस्त्र हातात धरायला लावेल आणि खरोखर भगवंताला युद्धामध्ये शस्त्र हातात धरायला लावलं. त्याचप्रमाणे अजून त्याची अनावधानाने तिसरी एक प्रतिज्ञा होती की उद्या मी पांडव कुलाचा पूर्ण नायनाट करेन, म्हणजे उद्या पांडव नावाची वस्तू शिल्लक राहणार नाही पृथ्वी तलावर. ही त्याची तिसरी प्रतिज्ञा होती. आणि ती तिसरी प्रतिज्ञा भगवंताने पूर्ण नाही केली. त्याची पहिली प्रतिज्ञा पूर्ण जन्म ब्रह्मचारी राहील. त्याची दुसरी प्रतिज्ञा पूर्ण केली की मी भगवंताला शस्त्र हातात धरायला लावेल. कारण भगवंताची पण प्रतिज्ञा होती की अर्जुना मी 4 गोष्टी युक्तीच्या सांगेन महाभारतामध्ये युद्धाच्या वेळेला, पण मी शस्त्र हातात धरणार नाही. आणि ह्याच अटीवर तर दुर्योधनाने देवाला सोडला. कारण माझं संपूर्ण सैन्य एका बाजूला युद्धासाठी आणि मी एका बाजूला. पण जरी मी एका बाजूला आहे पण माझी ही अट्ट आहे की मी शस्त्र हातात धरणार नाही. कारण देवाकडं एकच शस्त्र होतं ज्याला सुदर्शन चक्र म्हणतात. तर सुदर्शन चक्र म्हणजे काही सामान्य नव्हतं लाटायला. तर नुसतं असं बोट जरी फिरवलं असतं देवाने नुसतं असं बोट वर जरी केलं असतं तरी 11 अक्षर सैनिक क्षणात मेले असते. असं म्हणजे एवढी शक्ती देवाकडं होती. पण देवाने आधी सांगितलं शस्त्र हातात धरणार नाही. याचा अर्थ असा आहे की मी कुठलीच शक्ती वापरणार नाही. तिच्या 4 गोष्टी सांगेल. आणि म्हणून गुरुवांनी सांगितलं की तुम्ही मला तुमचा जो सैन्य आहे तेच द्या. आणि अर्जुनाला सुद्धा फक्त देवच पाहिजे होता. कारण गीतेच्या 16व्या अध्यायामध्येच लिहिलेला आहे विषय की भगवंत अर्जुनाला सांगतात की तू दैवी संपत्तीचा पुरुष आहेस असे. आणि दैवी संपत्तीचा पुरुष असल्यामुळं तू पुण्यवान आहेस, भाग्यवान आहेस, तू धन्य आहेस अर्जुना की तुला हा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि मग असा जो अर्जुन त्याने कुठल्या देवाचीच मागणी केली की देवा तुम्हीच फक्त तुमच्याकडे या. आणि याच तत्त्वावर त्याने भगवंताला युद्धामध्ये शस्त्र हातात धरायला लावलं. असं म्हणजे असा जो भीष्म त्याने ती त्या ठिकाणी मग प्रतिज्ञा केली.
गेली. पुढे सत्यवतीबरोबर राजा शंतनूचा विवाह झालेला आहे. त्या सत्यवतीपासून त्याला चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशी 2 मुलं झाली. आणि 2 मुलं झाल्यानंतर मग काशी राजाकडं देवव्रताने मागणी केली आणि अंबिका आणि अंबालिका या 2 मुलींबरोबर विवाह विचित्रवीर्याबरोबर दोघींचा विवाह झालेला आहे. चित्रांगद हा लग्नापूर्वी संयोगाने थोड्या दिवसामध्ये विचित्रवीर्याचा मृत्यूमुखी पडला आणि आता राजाला वारसच नाही. आणि म्हणून आता सत्यवतीने भीष्माचार्यालाच विनंती केली की आता तुम्ही या दोघींशी म्हणजे हे मी पूर्वीचीच सांगा की पूर्वी जर समजा 2 भाऊ आहेत किंवा 3 भाऊ आहेत आणि एखादा भाऊ वारला तर मग दुसरा जो भाऊ आहे तर त्याची पत्नी ती त्याच्याबरोबर विवाह करून द्यायचा. तो लग्न झालेला नसेल तर त्याच्याबरोबर तिचा पुन्हा विवाह करून द्यायचा. तुला त्याच घरामध्ये ठेवायचं, तुला तिथेच म्हणजे तिथे जगवायची. असं म्हणजे पूर्वीपासून ते एक शास्त्रसमोर. आणि म्हणून सत्यवतीने भीष्माचार्याला विनंती केली की आता तुम्ही या दोघींबरोबर संग करा आणि मग त्यांच्या पोटी जन्माला एक आपल्या राज्याचा वारस असेल. असं पण भीष्माने सांगितलं की मी त्या प्रतिज्ञा केलेली आहे, मी अजन्म ब्रह्मचारी राहीन म्हणून. मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी भीष्माचार्याकडं सत्यवतीनं एक गुपित उघड केलेलं आहे. गुपित जे गुपित कुणीच कुणाला सांगू शकत नाही आहे, कुणीच कुणाला सांगू शकत नाही. तुम्ही सांगा की जगामध्ये कोणती अशी स्त्री आहे की ती आपल्या पतीला किंवा आणखी कुणाला समाजाला सांगू शकेल की लग्नापूर्वी माझा अमुक अमुक माणसाबरोबर प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधातून मला अमुक अमुक मूळ झालेलं आहे आणि ते अमुक ठिकाणी आहेत. अशी कोणती स्त्री जगामध्ये सांगेल? कोणीच सांगू शकत नाही आहे. पण तिने मग भीष्मराजाला सांगितलेलं आहे. युवराज होते ते, म्हणजे राज्य चालत होते, राज्यपदावर होते ते. म्हणजे एका महान अशा म्हणजे की त्याचं जे होतं त्याची जी शक्ती होती भीष्माची ती एका क्षणात तिचा नाश करून टाकला असता किंवा एका क्षणात तिला घात मारून हाकून दिले असते राज्यातून. तर त्याच्याकडे मला पूर्वी बऱ्याचशा ऋषीपासून एक पुत्र झालेला आहे व्यास म्हणून. तर तुमची इच्छा असेल तर त्यावेळेला ती एक हे होती का म्हणजे एक नियोजित ते कार्य होतं की आपल्याला मग आता समजा स्त्री आहे पण तिचा नवरा वारलेला आहे तर अशा वेळेला इतर पुरुषाकडून सुद्धा संमती घेऊन आणि तिच्यासाठी संतान निर्माण करून त्या राज्याला वारस बनवण्यासाठी ती प्रक्रिया होती. आणि म्हणून मग भीष्मराजाने संमती दिली की चालेल. त्याने संमती का दिली की माझ्यावर काही प्रसंग येऊ नये, मी अजन्म ब्रह्मचारी व्रत धारण करून राहिलेलं आहे. आणि म्हणून मग त्याने संमती दिली. संमती दिल्याबरोबर तिने मंत्राचा उच्चार केला आणि मंत्राचा उच्चार केल्याबरोबर व्यास म्हणून त्या ठिकाणी हजर झाला. व्यास आल्यानंतर मग व्यासांनी विनंती केली आपल्या आईला आणि प्रश्न विचारला की आता तू माझं स्मरण काय केलंस. तेव्हा तिने सांगितलं की या राजाला वारस नाही आहे आणि म्हणून आता याच्या 2 पत्नी आहेत अंबिका आणि अंबालिका. तर यांच्याशी संग करून संतती निर्माण करून आणि आपल्याला तिथे तिच्या कार्य करायचे. आणि म्हणून व्यासांनी आपल्या आईला सांगितलं की तुझ्या इच्छेप्रमाणे मी हे करेन, पण त्यांना 1 वर्षभर दोघींना व्रतस्थ राहावं लागेल. काय सांगितलं की अंबिका आणि अंबालिका यांना व्रतस्थ राहावं लागेल, तेव्हा मी त्यांच्याशी संग करेन. कारण मी कोण आहे? एक महान ऋषी आहे
असं मी कोणीतरी नाही आहे असं. आणि म्हणून काही माणसं दारू पिऊन येतात मग मला माल लागायची आहे, पण वास्तविक पाहता तसा नियम नाही आहे. कमीत कमी ज्याला मालकरी व्हायचं आहे तर 6 महिने तरी तो व्रतस्थ पाहिजे, आणि कमीत कमी 6 महिने तो शाकाहारी राहिला तर जसं आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट असं एक मैला तयार होतो आणि त्या मैल्यामुळं शरीराला त्रास होतो. मग डॉक्टर काय करतात, सलाईन लावतात. हे सलाईन लावल्यानंतर रक्तातील जो दूषित पदार्थ आहे तो दूषित पदार्थ पुढे लघवीच्या वाटेने बाहेर निघून जातो असं आहे. तर त्याच्या पुढे त्याची किडनी काम देत नाही. तर किडनी काम जर करत नसले तर मग त्याला डायलिसिस असा शब्द आहे इंग्लिशमध्ये. तर मग त्याचं ते रक्त एक मशीन आहे डायलिसिस म्हणजे रक्त शुद्धीकरणाची. तर त्याचं मग ते रक्त शुद्ध करून आणि मग ते पुढं भरतात आणि पुन्हा ते अशुद्ध झालं की पुन्हा ती प्रक्रिया चालूच असते आठवड्याला 1-2 वेळा असं आहे. तर तसं म्हणजे त्याच्यात जसं रक्ताचं शुद्धीकरण केलं किंवा 6 महिने आपण व्रतस्थ असलं पाहिजे, तर त्याचप्रमाणे व्यासांनी सांगितलं की या दोन्ही स्त्रिया तुमच्या सुना ह्या 1 वर्षभर व्रतस्थ राहिल्या तर त्यांच्याशी मी संगत करेन असं आहे. याच्यातून सुद्धा आपल्याला बोध घ्यायचा. म्हणजे तुम्ही महाभारताकडे गेले तर रामायणापेक्षा महाभारतामध्ये बोधाचा जो विषय आहे तो जास्त मोठा आहे असं आहे. फक्त आपण बोध घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे असं आहे. मग तिने सांगितलं की एवढी अवधी आमच्याकडे नाही आहे, एवढा वेळ आमच्याकडे नाही. त्या वर्षभर वर्तस्थ राहतील आणि त्याच्यानंतर तुम्ही येऊन त्यांना संग द्याल आणि मग ती संतती होईल आणि मग ती पुढचं कार्य होईल. तर एवढं थांबायला मला वेळ नाही आहे, म्हणजे वर्षभर ती थांबू शकली नाही. मग व्यासांनी सांगितलं की ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करेन, पण त्या ज्या अंबिका आणि अंबालिका आहे त्यांना हे झेपेल का? कारण म्हणजे त्या व्रतस्थ राहिल्या असत्या तर मग त्यांच्यासाठी मी वेगळं काय करणार होतो. मग तेव्हा दाढी नसती त्यांना. एक अद्याप ते तारुण्यामध्ये असते, व्यासमुनी हे तारुण्यामध्ये असते, केस पिकलेले, दाढीवाले, जटाधारी, आस्ताव्यस्त एकदम काळे कुळकुळीत होते ते. म्हणजे व्यास म्हटलं की आधी त्यांच्याकडे कोणी कुठली स्त्री पाहू शकत नव्हती आणि पाहिल्यानंतर कोणतीही स्त्री तिचे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर घाबरले असते. असे डोळे, असा चेहरा, अशी त्यांची अंगयष्टी होती असं आहे. पण मग सत्यवतीच्या विनंतीवरून त्यानं सांगितलं की मग तुझी इच्छा आहे तर मी ती म्हणजे आता लगेच पूर्ण करेन, पण ह्या स्थितीमध्ये याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. जसं कर्दम आणि देवहूती यांची जी कथा आहे तर ती म्हणजे त्याच्यात इतकं महान असा आदर्श घेण्यासारखं तिचं बाबा की देवहूतीबरोबर जेव्हा लग्न झालं त्याच्यामध्ये फक्त होतं 18 वर्ष आणि अतिशय रूपवान ती होती. तर कर्दम ऋषी म्हणजे त्याचं घर म्हणजे वृक्षाची सावली, त्याला घरच नव्हतं. थोडंसं बिराड असेल अंथरायला, 1-2 लोटा वगैरे असेल पाणी वगैरे प्यायला, 1-2 टोपशी असेल, तर त्याचं घर म्हणजे झाडाची सावली. जशी सावली फिरेल तसं घर फिरायचं. आणि या देवहूती हिच्याबरोबर त्याने लग्न केल्यानंतर 12,000 वर्षे सेवा केली. देवहूतीने 12,000 वर्षे सेवा केली, पण कधी अंगसंग मागण्या कधीच मागितलं नाही. ती अंगसंगाची इच्छा कधीच केली नाही तिने. 12,000 वर्ष झाली तरी सेवा केली पतीची. आणि 12,000 वर्षानंतर कर्दम ऋषी प्रसन्न झाले आणि मग त्यांनी तिला प्रश्न विचारला की देवहूती, 12,000 वर्ष तू माझी सेवा केलीस आठवड्याच्या धर्माने, पण आता तू मी प्रसन्न आहे मग असे. तेव्हा तिने सांगितलं की एक वेळ मला अंगसंग द्या. किती वेळ? एक वेळ मला अंगसंग द्या. तर कर्दम ऋषीने तिची मागणी पूर्ण केली आणि ती मागणी पूर्ण केल्यानंतर तिला पुन्हा भीती निर्माण झाली. आता आपण अंगसंगाची इच्छा केलेली आहे, पण घर कसं आहे? कर्दम ऋषीचं घर कसं आहे? झाडाची सावली, आणि झाडाच्या सावलीमध्ये अंगसंग देणं म्हणजे मग काय झालं ते एक कुत्रीच्या मैथुनासारखा तो विषय होईल. तिकडे ते म्हणजे स्त्रीसंग करणं म्हणजे काय चव्हाट्यावरची ती गोष्ट
नाही. आणि हे कर्म ऋषीने जाणलं आणि मग त्याने विश्वकर्मेला बोलावून घेतलं आणि असा महाल निर्माण केला की त्या महालाला 1000 दरवाजे होते. किती दरवाजे होते? 1000 दरवाजे. आणि एकच वेळ अंगसंग द्यायचा होता. आणि ज्याला 1000 दरवाजे तो महाल कसा असेल? आणि प्रत्येक दरवाज्यावर एक दाशी होती. आतली व्यवस्था काय असेल? म्हणजे त्या देवहूतीसाठी आतली व्यवस्था काय असेल त्या महालामध्ये? म्हणजे इतकी सुंदर आणि महान व्यवस्था अंगसंग देण्यासाठी कर्दमऋषीने केली होती. तो विषय तिथेच थांबलो आपण. आपला विषय असा आहे की मग व्यासाने ती विनंती मान्य केली आणि आंबेकडे ते आले, आपल्या अंबिकाकडे आले आणि अंबिकेने फक्त व्यासांकडे पाहिले आणि तसेच डोळे मिटले. कारण अतिशय त्यांची जी शरीरयष्टी होती, पिकलेली दाढी होती, मोठे मोठे डोळे होते, केस पण पिकलेले होते आणि ते शरीर काळकुट्ट शरीर पाहिल्यानंतर तिने डोळेच मिटवून घेतले. आणि व्यास बाहेर आले महालातून आणि सत्यवतीला सांगितलं की हिच्या पोटी तो जन्माला येईल तो आंधळा असेल, ती थोडी पुन्हा दुःखी झाली. तिला हे माहीत होतं की कुठलंही व्यंग असेल तर तो राजाचा अधिकारी होऊ शकत नाही. आता जर आंधळा जन्माला आला तर तो राजा बनू शकत नाही हस्तिनापूरचा. म्हणून ते पुन्हा विनंती केली. पुन्हा ते व्यासमुनी आले कुठे? अंबालिकेकडे. त्या अंबालिकेकडे आल्यानंतर तिने फक्त व्यासांकडं पाहिलं आणि जे डोळे असे उघडे ठेवले ते मिटलेच नाहीत. असं म्हणजे थोडी थोडक्यात तिची पांढरी फटफटीत पडली, एकदम घाबरली, एकदम ती डोळे उघडेच ठेवले, असे त्याचे पडूनच राहिली ती. असं व्यासमुनी पुन्हा तिच्या मालातून बाहेर आले. सत्यवतीला सांगितलं की हिच्या पोटी तू जन्माला येईल तो पंडू म्हणजे पांढरा फटफटीत असेल. नदी नाराज झाली. पुन्हा अंबिकेला पुन्हा विनंती केली एकदा की एकदा तू अंगसंग कर व्यासांबरोबर. तिने मान्यता दिली. पण तिने काय केलं, आधीच आपल्या दाशीला सांगून ठेवलं की व्यास येणार आहे तर तू त्याच्याशी संग कर. मग ती दाशी असल्यामुळं व्यासांचा अधिकार तिला माहीत होता आणि म्हणून तिने इतकी सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी लावली. म्हणजे फुलांची सेज केली, समय वगैरे लावल्या, म्हणजे इतकी सुंदर व्यवस्था केली. आणि जेव्हा व्यासमुनी त्या महालामध्ये आले अंबिकेच्या, आणि त्यावेळेला त्या दाशीने त्यांचा सुंदर अशा प्रकारे आदर सत्कार करून त्यांची षोडशोपचारे पूजा करून आणि मग त्यांना त्या शेजेवर नेऊन बसवले दाशीने. आणि त्या दाशीने त्यांना भोग दिला आणि भोग दिल्यानंतर बाहेर आले आणि सत्यवतीला सांगितलं की त्रिकाज्ञानी महान असा तत्वज्ञानीच्या पोटी जन्माला येईल. त्याला विदुर म्हणतात. असं म्हणजे तत्वज्ञानी होता, धर्मी होता, अतिशय महान असा आणि मग अशा पद्धतीने कर्म संयोगाने तिने बाळा जन्माला आली. महाभारताची पार्श्वभूमी म्हणजे हा तिघांचा जो जन्म आहे किंवा जे मूळ आहे तर ते व्यासमुनी, व्यासांपासून हे तिघांची जन्मरूप आहे. पुढे कंगुराला हस्तिनापूरचा राजा झाला. मग ते एकदा हृदय करायला गेले असताना हरणाचं मैत्री त्याने पाहिलं. त्या हरणावरच त्याने बाण मारला कंगुराजाने. आणि बाण मारल्यानंतर ते जे हरिणाने जो हरिणी होते तर ते ऋषी होते, ऋषी पत्नी आणि ऋषी होता तो. पण त्या ऋषीने हरणाचं रूप घेतलं होतं आणि त्या पत्नीला हरणी केली होती आणि तिचा तो भोग घेत होता. आणि याने बाण मारल्यानंतर त्याने आपलं रूप प्रकट केलं आणि लगेच त्याला शाप दिला की जशी तू म्हणजे आमची तशी म्हणजे मृत्यूची जे कारण केलंस तर तू स्त्रीला संग केल्याबरोबर मृत्युमुखी पडशील. त्याच्यामुळं मग त्याने पुन्हा कुंतीकडं आपली ही वंचना
सांगितले की आता पुढे स्त्री संघ केला, स्त्रीला स्पर्श जरी केला तरी मला मृत्यू येईल. आणि मग त्यावेळेला कुंती पुढे मोठा प्रश्न पडला की आता काय करायचं, राजाला तर मोक्षच पाहिजे पुढे. आणि मग त्यावेळेला तिने सुद्धा त्यावेळेला ती प्रथाच होती की आता जर पंडूराजाने स्पर्श केला तर मरून पडेल, मग त्याच्याऐवजी आपल्याला संततीर पाहिजे, मग आता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तिने पंडूराजाला सांगितलं की मी कुवारी असताना म्हणजे थोडक्यात आठवत असताना आणि आमच्याकडं दुर्वासमुनी यायचे आणि दुर्वासमुनी कुंती भोज नावाचा राजा, त्या कुंती भोज राजाकडे दुर्वासमुनी नेहमी त्यांची वर्दळ होती, नेहमी जायचे. आणि त्यावेळेला ही मुलगी कुंती भोज राजाची मुलगी कुंती ती त्यांची सेवा करायची. तर त्या सेवेचं फळ म्हणून दुर्वासमुनी प्रसन्न झाले आणि मग त्याने सांगितलं की तुला कधी प्रसंग पडला तर असे 5 वर तिला दिले होते. तर पहिल्या वर तिने लग्नाच्या आधीच तिने किंवा आपल्याला हे वर दिलेलं आहे हे सत्य आहेत का, खरे आहेत का, म्हणून ते पहिला वर सूर्याचा होता. त्या सूर्याला तिने सूर्याचा मंत्र जपल्याबरोबर सूर्य त्या ठिकाणी आलेला आहे असं. आणि सूर्यापासून पहिला मुलगा तिला अवगस्त लग्नाआधी करणं झालं. पुढे मग ती असंच कार्य करत तिने आपली ही जी व्यथा आहे ती पंडूराजाला सांगितली की मला दुर्वासमुनीने 5 वर दिलेलं आहे, त्याच्यातून पहिला वर माझा संपलेला आहे. त्याचं काही सांगितलं नाही तिने की पहिल्या वरापासून मला कोण झालं आणि काय झालं हे नाही सांगितलं. पण आता 4 वर शिल्लक आहे. त्या 4 वरांपैकी तिने 3 वर म्हणजे यम धर्म, वायू आणि इंद्र यांना तिघांना तिने आमंत्रित केलं आणि तिघांपासून धर्म, भीम आणि अर्जुन ही 3 मुलं झाली. आणि मग तिने विचार केला की आता मागेला सुद्धा काहीतरी पाहिजे, तर त्या तिथे सौखी होत्या आणि तो सत्याचा काळ होता. त्यावेळेला सौती मत्सर नव्हता, कारण राजा दशरथाच्या 700 पत्नी होत्या, भगवंताकडं 16,108 होते, तर सौती मत्सर नव्हता. रावणाकडं 80,000 होत्या, तो भानगड अजिबात नव्हती असं, सौती मत्सर नव्हता. आता कलियुगामध्ये सौती मत्सर निर्माण झाला. दोन स्त्रिया एकत्र कधीच गुण्या गोविंदाने नांदू शकत नाहीत असं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने माझीला पण 2 मुलं झाली एकाच वराने, अश्विनी कुमार म्हणून आपला ते 2 कोण नकुल आणि सहदेव, ती 2 मुलं तिला झाली. पुन्हा एकदा माद्री पंडूबरोबर वनात गेली असताना पुन्हा आपला तोच विषय की एकांतात स्त्री आली की त्या ठिकाणी पुरुषाचा काम जागा होते. आता पहा, तो मरणोन्मुख होता, त्याला माहीत आहे की मी स्त्री संग केला तर लगेच मला मरण येईल. आणि आजसुद्धा आपण जे बलात्कारी पुरुष पाहतो, व्यभिचारी पुरुष पाहतो, तर त्यांना हे ज्ञान नाही का याचा परिणाम काय होईल, जन्मठेप असेल, फाशी असेल किंवा 10 वर्षे त्याला कारावास असेल एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला तर. म्हणजे पण एका क्षणिक सुखासाठी, एका क्षणिक स्त्री संघासाठी 10 वर्षाचा कारावास, प्रसंगी जन्मठेप किंवा फाशीसुद्धा भोगायला तो तयार आहे एका क्षणिक स्त्री संघ सुखासाठी. आणि हे सगळं माहीत असताना माझी त्याला वेळोवेळी सांगत होती की पहा, तुम्ही मला म्हणजे स्पर्श करू नका असं आहे. तरीसुद्धा पंडूराजा ऐकला नाही. त्याने लगेच तिला म्हणजे स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर स्त्रीसंग न करताच तो मरून पडला. आणि तो मरून पडल्यानंतर म्हणजे आता हे एवढं आपण ऐकलं ना, हे सगळं वनातलंच आहे, हे हस्तिनापुरातलं काहीच नाही याच्यात. ही 5ही मुलं जन्माला आली, ही वनातच जन्माला आली. हस्तिनापुरात तेव्हा त्यावेळेला हा धृतराष्ट्रात ते राज्य जो आणलं होतं तरी तोच पाहत होता थोडक्यात. आणि ही 5 मग
आता पंडुराजा जेव्हा मृत्युमुखी पडला तेव्हा माद्री त्याच्याबरोबर सती गेली आणि कुंती ही 5 मुलं घेऊन हस्तिनापुरात आली. ही 5 मुलं घेऊन हस्तिनापुरात आली आणि आल्यानंतर मग त्या ठिकाणी कृपाचार्य हे त्यांचे गुरु. पुढे विद्या सुरू झाली. पण विद्या सुरू झाल्यानंतर हे 5ही पांडव अतिशय पारंगत असल्यामुळं तिथूनच सुरुवात झाली की हे आपले नाहीत. हे जे धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव ही जी 5 मुलं आहेत पांडूची, तर ही पांडूची नाहीत. हे तेव्हापासूनच सुरू झालं. मत्स्य तेव्हापासून कौरव पांडव हा मत्स्य तेव्हाच सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे गीताशास्त्राची निर्मिती मोठ्या संख्येचा की पुढे त्यांना अनेक वेळा धृतराष्ट्राने कशा पद्धतीने यांना संपवायचे असं, यांना कसे मारायचे, त्यांना लाक्षागृहात पण पिटून दिले की जेणेकरून 5 पांडव हे मेले पाहिजे. तिथे भीमाला विष पाजलं, भीमाचे हातपाय बांधून सरोवरात टाकून दिलं. म्हणजे अनेक प्रयत्न त्यांना पांडवांना मारण्याचे त्यांनी केले का तर राज्याचे आपल्या या हस्तिनापूरच्या राज्याला वारस नको. एक दुसरी गोष्ट की एक म्हणजे तंतोतंत पांडूपासून त्यांची निर्मिती नाही आहे, नियोगाने झालेली प्राप्ती आहे. त्याचे पुढे म्हणजे अगदी धर्माला दूतामध्ये हरवून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. असं 12 वर्षे त्यांना वनवासाला पाठवले, 13 वर्ष अज्ञातवास दिलं की यांना आपण पुन्हा 12 वर्ष पाठवू असं आहे. पण ते 1 वर्ष अज्ञातवास असल्यामुळं ते समजलेच नाही, कळले नाहीत. मग ते आले आणि मग त्या धर्माने विनंती केली की आता आम्हाला अर्धराज्य द्या. तर त्यानं सांगितलं अर्धराज्य तर नाहीच. तर धृतराष्ट्र हा सत्यवान होता, सत्याने धर्माने वागत होता, पण पुत्रमोह आडवा आला. काही गोष्टी समाजामध्ये पुत्रमोहाने सुद्धा चुकीच्या घडतात. असं आहे. आपला मुलगा किती वाईट वागला, समजा फार मोठी चोरी केली मुलाने, तो आता आतमध्ये टाकलेला आहे, तरी बाप अगदी आतोनात प्रयत्न करून त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो, सोडून आणतो, काही लाख रुपये खर्च करतो. असं पण तो हा विचार करत नाही की जे आपल्या मुलाने केलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, त्याचं भोग त्याला भोगू दे, हा बाप विचार करत नाही. तसा मोहाने ग्रस्त झालेला हा धृतराष्ट्र त्याने म्हणजे दुर्योधनाचंच तो ऐकत गेला आणि त्याचा परिणाम की सुईच्या टोकावर देतील एवढी पण जागा मिळणार नाही. आणि मग स्वतः भगवंतसुद्धा गेलेला आहे. तो भगवंतसुद्धा मसलत करायला गेलेले. देव म्हणतो की मी जातो की जेणेकरून जीवितहानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये. पण स्वतः भगवंत हस्तिनापूरला गेलेले आहेत, तरी दुर्योधनाने ऐकला नाही आणि धृतराष्ट्राने सुद्धा ऐकलं नाही. आणि मग देव आल्यानंतर देवाने राजा धर्माला सांगितलं की युद्ध आटायला युद्धच करावं लागेल. तर तसं ऐकणार नाही. म्हणजे इथपर्यंत आपण आलो. पुढे युद्धाची तयारी झाली आणि अर्जुनाने देवाला सांगितलेले की आज आपला रथ कुठे नेऊन मध्यभागी नेऊन उभा करा. रथ मध्यभागी नेऊन उभा केलेला आहे. अर्जुनाने संपूर्ण सैन्य निहाळलं आणि निहाळल्यानंतर त्याला त्या ठिकाणी मोह निर्माण झाला आणि तो मोह घालवण्यासाठी हे गीता तत्व युद्धप्रसंगी भगवंताला अर्जुनाला सांगावं लागतं. म्हणजे असं हे तत्व आहे. त्या कालच्या वाचनामध्ये गेलं म्हणजे स्वतः माऊली सांगते रात्रीच्या वाचनामध्ये म्हणजे 8व्या अध्यायामध्ये की गीता तत्व हे असं आहे की वाचायचं असेल तर गीताच वाचा. माऊलीने सांगितलं की ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त कोणतं शास्त्र वाचू नका. तुम्ही इतर कुठलंही शास्त्र वाचलं तरी तुम्हाला त्याच्यापासून आत्मज्ञान प्राप्त होणार. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, आत्महित प्राप्त करून घ्यायचं असेल, जन्ममृत्यूची राहटी चुकवायची असेल तर माऊलीने याच्यात म्हणजे रात्रीच्या वाचनात सांगितलं 8व्या अध्यायात की वाचायचं असेल, पारायण करायचं असेल तर गीतेचंच पारायण करा, अन्यथा कोणताही ग्रंथ वाचू नका. त्याचप्रमाणे म्हणजे रात्रीच्याच वाचनात केलं की
व्यासमुनीने आपला जो अधिकारी शिष्य होता, संजय हा अधिकारी होता, त्याला तो अधिकार होता, म्हणजे महान असा तो ज्ञानी होता. आणि तो कौरवांकडे म्हणजे धृतराष्ट्राकडे ते घोड्यांची पडताळणी, म्हणजे घोड्याला काही आजार झाला, घोडे धुवायचा घोडा म्हणजे परीक्षा होती त्याच्याकडे, घोडा परीक्षा म्हणजे घोडे नवीन खरेदी करायचे असतील त्याला बाजारला पाठवायचा. म्हणजे घोडा कशा म्हणजे सर्वगुण संपन्न घोडा कोणता आहे ते परीक्षित तो होता संजय खरं म्हणजे. आणि त्याला म्हणजे धृतराष्ट्राची विनंतीवरून व्यासमुनीने दिव्यदृष्टी देऊन त्याची नियुक्ती गीतेमध्ये केलेली आहे. आणि हे जे तत्व आहे ते हस्तिनापुरात बसून संजय धृतराष्ट्राला सांगून राहिले. तर रात्री फार सुंदर वर्णन केलं की म्हणजे भगवंत अर्जुनाला काय सांगतात, अर्जुनाची काय स्थिती झाली, अष्टांग म्हणजे अष्टभाव सात्विक अर्जुनाचं या ठिकाणी निर्माण झाले. आणि ते अष्टभाव पाहून देवाच्या ठिकाणी पण तो भाव निर्माण झाला आणि दोघांचं आलिंगन झालं. आणि ती स्थिती पाहून म्हणजे संजयाची पण तीच अवस्था झाली, त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाला. आणि मग तो कृष्ण 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 असं ओरडायला लागला. कोण? संजय. म्हणजे वास्तविक तो कुठे होता? हस्तिनापुरात होता. आणि धृतराष्ट्राला युद्धाचा प्रसंग सांगत होता. आणि त्याच वेळेला हा प्रसंग पाहिला आणि त्याचा अष्टसात्विक भाव निर्माण झाला आणि तो कृष्ण 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 ओरडायला लागला. तर त्याने पुन्हा स्वतःला सावरलं आणि सावरल्यानंतर धृतराष्ट्राने प्रश्न केला की हे संजया, तुझी नियुक्ती या ठिकाणी व्यासमुनीने जी केलेली आहे ती कृष्ण कृष्ण म्हणण्यासाठी, किंवा अर्जुनाला देव काय सांगतात आणि अर्जुनाची काय अवस्था झाली, किंवा अर्जुनाने काय प्रश्न केला हे विचारण्यासाठी तुझी नियुक्ती केलेली नाही आहे. तर तुझी नियुक्ती एवढ्यासाठी केलेली आहे की आता सध्या म्हणजे कुरुक्षेत्र माझी मुलं आणि पंडितची मुलं यांचं काय चाललेलं आहे, युद्ध कुठपर्यंत आलेलं आहे हे सांगण्याची नियुक्ती आहे. तेव्हा तुम्हाला अन्य काही न सांगता, म्हणजे बाकीचं तोफान न सांगता तू मला युद्धाचा प्रसंग फक्त अवलोकन कर. आणि एवढं ऐकल्यानंतर मग संजयने थोडं पाठीमागं पाहिलं, म्हणे अनाधिकारी. संजय त्या ठिकाणी सुंदर शब्द वापरलेले की जरी हा धृतराष्ट्र हा जर आंधळा आहेच, चर्मदृष्टीने तर आंधळा आहेच हा, पण आत्मज्ञान दृष्टीने सुद्धा कसा आहे, आंधळा आहे, अनाधिकारी आहे. आणि म्हणून त्याला मी ज्या गोष्टी सांगतो त्या पचत नाही असं. आणि म्हणून ते तितकं सुंदर वर्णन आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात आणि भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतात की जो अनअधिकारी आहे, जो आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीत नाही आहे, त्याला कोणत्याच प्रकारचं आत्मज्ञान सांगू नका. अध्यात्म तत्व जे आहे ते अनअधिकाऱ्याला, म्हणजे जो अपात्र आहे अशा अपात्र व्यक्तीला ते सांगू नका, त्याचं काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून आता आपल्याला मूळ विषयाकडं वळायचं आहे. तद्वत मी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी अनभिज्ञ असलो तरी पण पुढे गेलेल्या बादरायण व्यास महर्षींचा मागोवा घेत गीता मार्गावर उभ्या असलेल्या महान टीकाकारांना अर्थाचा मार्ग विचारित जात आहे. त्यामुळे योग्य अर्थ निर्माण होईल यात संदेह कोणता. म्हणजे या ठिकाणी माऊली ज्ञानोबराया आणि स्वतःकडं अगदी लीनता, हीनता, कमीपणा, लहानपणा घेऊन सांगतात की हे जे 700 गीता तत्व भगवान श्रीकृष्ण हे अधिकारी होते, महान तत्ववेत्ते होते, अवतारी पुरुष होते. आणि त्यांनी हे तत्व ज्यांना सांगितलं तो अर्जुन सुद्धा कसा होता, अधिकारी पुरुष होता, सत्शिष्य होता. आणि त्यांनी हे तत्वज्ञान जे अर्जुनाला सांगितलेलं आहे ते प्राप्त करण्यासाठी की ते समाजापुढे मांडण्यासाठी तर मी जरी लहान आहे तर मी काय करतो, त्यांचा मागोवा घेत म्हणजे ज्याने ते तत्व जसं सांगितलेले तसंच मी जगापुढे मांडून राहिलेलं आहे. कारण पूर्वीचा आपण जर विचार केला तर हे तत्व समजून घेण्यासाठी राजे लोक आपल्या मुलांना ऋषीमुनींकडे 12 वर्ष पाठवायचे. म्हणजे तिथे त्या 12 वर्ष गुरुची सेवा करायची आणि गुरुची सेवा करून 12 वर्षानंतर त्यांना ते फळ प्राप्त व्हायचं. हे तत्व त्यांना तेव्हा प्राप्त व्हायचं, तो अधिक त्यांना तेव्हा प्राप्त व्हायचा. तर या ठिकाणी स्वतः माऊली सांगते
की मग मी काय केलं तर व्यासांचा मागोवा घेत घेत पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊन मार्ग घेता मी. मग मी व्यासांचा मागोवा घेत पुढे गेलो आणि त्याचप्रमाणे थोडक्यात आद्य शंकराचार्यांना सुद्धा विचारलं असं. कारण आद्य शंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या जे तत्त्वज्ञान त्यांनी समाजापुढे ठेवलं ते सुद्धा गीता तत्त्वाचाच विचार करून, गीता तत्त्वाचाच अभ्यास करून त्याने ते पुढे ठेवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहा की टीकाकारांना अथवा मार्ग अर्थाचा मार्ग विचारित जात आहे. म्हणजे आता टीकाकार म्हणजे थोडक्यात की आद्य शंकराचार्य की त्यांनी सुद्धा गीतेवरच टीका केलेले, भाष्य केलेले भाष्यकार, म्हणून त्यांना भाष्यकार ही संज्ञा आहे आद्य शंकराचार्यांना. आणि म्हणून या ठिकाणी माऊली सांगते की मग आता मी भाष्यकाराने हे विचारित गेलो, मी व्यासांचा मागोवा घेत गेलो आणि त्याच्यामुळं आता मी हे जे ग्रथित केलेलं आहे मी याच्यात कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं असेल मी संदेह म्हणजे कुठली शंका घ्यायचं कारण नाही आहे. तर हे माझ्या मतेचं, माझ्या बुद्धीचं नाही आहे. मला माझी माऊली निवृत्तीनाथ त्याने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी हे त्याचा अर्थ पुढे मांडलेला आहे. आणि हा जो अर्थ आहे हा व्यासांनी जे 700 श्लोक जे निर्माण केले, हा सुंदर वर्णन केले या ठिकाणी की म्हणजे माऊली सांगते की कुरुक्षेत्रावर हे जे गीता तत्व भगवंताने अर्जुनाला सांगितलं तर ते शाब्दिक होतं, ते वाऱ्यावर उडून गेलं. समजा ते वाऱ्यावर उडून गेलं तर रात्री मंडळाला माहिती दिली की आता आपण या ठिकाणी कीर्तन करणार आहोत किंवा प्रवचन करणार आहोत. तर ते कीर्तन किंवा ते प्रवचन म्हणजे आजच्या या आधुनिक युगामध्ये तुम्ही जर त्या मोबाईलमध्ये जर ग्रथित केलं तर तुम्ही अनेक वेळा ते ऐकू शकता, उद्या परवा वर्षभरात पण ऐकू शकता. व तुमच्या मनात आला समाप्तीचं कीर्तन लावूया तर तुम्ही ते ऐकू शकता. तर माऊली सांगते की हे जगावर व्यासांनी उपकार केले जगावर, की हे शाब्दिक तत्व वाऱ्याने उडून गेलं पण ते 700 श्लोकांमध्ये व्यासांनी ग्रथित केलं म्हणून आज ते जगापुढे जिवंत आहे. ते जगापुढे जिवंत काय तर हे व्यासांचे समाजावर किंवा जगावर जो उपकार आहे आपल्यावर समाजावर ते व्यासांनी ते 700 श्लोकाने म्हणजे लिहून ठेवलं आणि ज्याच्यावर मला टीका करण्याचा अधिकार प्राप्त निवृत्तीदासांनी करून दिला. माझ्या गुरुमुळं, गुरुच्या कृपेमुळं मला तो अधिकार प्राप्त झाला. आणि ज्याच्या क्षमेमुळे प्राणीमात्रांचा भार वाहण्यास पृथ्वी कंटाळत नाही, चंद्रमा ज्याच्या अमृताने जगाला शांत करतो, ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो, सागराला ज्याच्या द्वारा पाणी, पाण्याला ज्याचे माधुर्य, माधुर्याला ज्याच्याने सौंदर्य, वाऱ्याला ज्याचे पाठबळ आहे, ज्याच्यामुळे आकाश सर्वत्र ऐसपैस आणि व्यापक आहे, ज्ञान ज्यामुळे प्रकाशाचा सार्वभौम राजा बनला आहे, ज्याच्या सामर्थ्याने वेद अभिमानाने बोलतात, ज्याच्या योगाने सुख भरभराटी सुटे हे आता राहू द्या, ज्याच्यामुळे विश्व रूपवान व मंगलमय आहे, तो सर्व प्राणीमात्रांवर उपकार करणारा श्री गुरु निवृत्तीनाथ जसा जगात राहतो तसा माझ्याही अंतःकरणात प्रवेश करून सर्व गोष्टी घडवीत आहे. म्हणजे एवढी व्यवहारातली जिवंत उदाहरणं माऊलीने दिलेली आहेत फक्त एका गुरुची महती सांगण्यासाठी. ते असा सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान या जगाचा नियंता की ज्याच्याने सूर्य प्रकाशित होईल, ज्याच्याने पाण्याला माधुर्य येईल, ज्याच्याने चंद्र अमृताचा वर्षाव करेल, अशी जी शक्ती आहे त्या शक्तिवान सामर्थ्यवान श्री गुरु माझ्या हृदयामध्ये वास करतात. निवृत्तीनाथ महाराज ज्या श्रीमद्गीतेचे ज्ञान माझ्या सद्गुरूकडून आयते प्राप्त झाले आहे ती गीता आता जनविश्वात मराठी भाषेद्वारा सांगतो. यात नवल कुठे आहे? कारण माऊली आधीच सांगते का हे जे ज्ञान प्रकट झालं तर हे मी माझ्या मुखातून मी प्रकट केलेलं नाही आहे, तर माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज
हे माझ्या हृदयामध्ये वास करून राहिले आणि तेच माझ्या मुखातून हे ज्ञान बोलून राहिलेले आहेत, ते प्रगट करून राहिलेले आहेत. हे माझ्या मतीचे, माझ्या बुद्धीचे किंवा माझ्या मुखाचे बोल नाही आहे. श्री गुरु द्रोणाचार्य यांच्या नावाने डोंगरावर मातीची रास करून ज्याने तिची सेवा केली, त्या एकलव्य नावाच्या कोळ्याच्या मुलाला धनुर्विद्येच्या बाबतीत त्रैलोक्यात किती कीर्ती प्राप्त करून दिली. असं म्हणजे या ठिकाणी त्याने एक उदाहरण दिलं की एकलव्य जो होता तो कोळ्याचा मुलगा होता आणि तो द्रोणाचार्याकडं गेला होता आणि द्रोणाचार्य हे फक्त क्षत्रियांनाच विद्या सांगत होते, क्षत्रियांनाच विद्या म्हणजे ज्ञान प्राप्त करून देत होते. कोळ्याचा मुलगा असल्यामुळं त्यांनी त्याने धिक्कार केला की तू कोळ्याचा मुलगा आहेस, तुला हे ज्ञान सांगता येणार, धनुर्विद्या सांगता येणार नाही आहे. पण ही धनुर्विद्या एक गोष्ट लक्ष ठेवायची, कदाचित आपल्याला ही शंका येईल की मग एकलव्याला तर गुरुशिवाय ज्ञान प्राप्त झालं, एकलव्याने जे ज्ञान प्राप्त करून घेतलं पण ते आत्मज्ञान होतं का? धनुर्विद्या आणि धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी गुरु केलाच पाहिजे असं नाही आहे. मग त्याने काय केलं तर म्हणजे द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि मग मूर्ती बनवून मग ते काय करायचे, एकलव्य त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांना प्रश्न विचारायचं आणि उत्तर पण तेच द्यायचे. कसं बाण मारू, पोपटाच्या डोळ्याला बाण मारू का गुरु महाराज असं? मग ते हां गुरु महाराज सांगायचे, हां पोपटाचा डोळा दिसतो ना तुला, मग त्यालाच तू बाण मार असं. म्हणजे शंका पण तेच निर्माण करायचे आणि उत्तर पण तेच पुन्हा निर्माण करायचे आणि अशा पद्धतीने त्याने ते ज्ञान प्राप्त केलं. एकदा सगळ्या शिष्यांना घेऊन द्रोणाचार्य जंगलात गेले असताना एक कुत्रा भुंकत होता आणि कुत्रा भुंकत असताना त्या ठिकाणी एकलव्याने अशी म्हणजे बाणाची सरबंदी केली की त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये म्हणजे बरोबर ते जिभेवरच ते बाण जाऊन बसले आणि ते भुंकायचं थांबल्यानंतर द्रोणाचार्याने पाहिलं, अरे इथे तर कोणी दिसत नाही आहे आणि या कुत्र्याच्या तोंडात एवढी बाण कोणी मारले. त्यावेळेला त्या ठिकाणी तो एकलव्य आलेला आहे, तेव्हा प्रश्न विचारला की बाबा हे ज्ञान तू कुठे शिकलास? तर म्हणे हे ज्ञान मी माझ्या गुरुकडे शिकलो. त्यावेळेला द्रोणाचार्य विचारला, अरे असं अद्याप या विश्वामध्ये किंवा सध्याच्या स्थितीमध्ये धनुर्विद्या शिकवणारा द्रोणाचार्यापेक्षा कुठलाच दुसरा गुरु श्रेष्ठ नव्हता. मग त्याला शंका आली की अरे माझ्यापेक्षा अजून कोणी श्रेष्ठ आहे का? की एवढं तो अचूक बाण तर कुत्र्याच्या जिभेवरच मारतो आणि शरीराला कुठेही इजा झालेली नाही आहे कुत्र्याच्या. म्हणजे असा अचूक नेमबाजी करणारा अजून कोण आहे आणि त्याला शिकवणारा गुरु कोण आहे? त्याने सांगितलं की माझे गुरु द्रोण आहे. मग त्याने ते नेऊन तिथे त्याचा आश्रम होता, तिथे नेऊन दाखवलं की हे माझे गुरु, मातीची ते मूर्ती बनवली होती आणि तिची रात्रंदिवस ती सेवा करून आणि त्याला ते ज्ञान प्राप्त झालं होतं. एक गोष्ट विसरायची नाही की ती होती धनुर्विद्या. आत्मज्ञान जे आहे ते गुरुशिवाय कधीच कोणाला प्राप्त होणार नाही असं. आणि उपजत ज्ञान हे कधीच कोणाला होणार नाही आहे. जरी आपण कारण द्यावं, जरी उद्या मृत्यू आला आणि पुन्हा आम्ही जन्माला आलो तर तुम्ही कारण द्याचा जे वर्म आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही पुन्हा कारण द्याचा अभ्यास कराल व पुन्हा मृत्यू तुम्हाला येईल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणजे ते उपजत ज्ञान जरी असलं तरी तर म्हणजे माऊलीच्या बाबतीत अनावधानाने चांगदेवाने सांगितलेले उपजताची ज्ञानी वर्म हे जाणवणे. पण चांगदेवाला हे माहीत नाही आहे की माऊली ज्ञानोबरायांना जे ज्ञान झालं ते उपजताच होतं का? उपजताच नाही. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना निवृत्ती मार्गात शरण जावं लागलं. हे चांगदेवाला माहीत नाही म्हणून त्याने हे वाक्य वापरलेले की उपजताची ज्ञानी वर्म हे जाणून असं. म्हणजे त्याला हे वर्मच माहीत नाही आहे की माऊली ज्ञानोबरायांना या पदापर्यंत, या अधिकारापर्यंत पोचण्यासाठी निवृत्ती मार्गाने शरण जावं. म्हणजे हे का सांगतो मी की कोणालाही शंका येईल की गुरुशिवाय ज्ञान प्राप्त करू शकतो आपण, प्रत्येक ज्ञान आत्मज्ञानाविना. बाकी तुम्ही सगळं ज्ञान प्राप्त करू शकता गुरुशिवाय. कारण तर पुस्तक आहे. आताच घ्या ना, आता किती कसे मुलं आहेत की नोकरी करतात आणि ग्रॅज्युएट पण होतात. म्हणजे 13वीला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं, तिथे पैसे भरायचे, घरी अभ्यास करायचा, परीक्षेला जायचा, नोकरी पण करायची, पदवी पण घ्यायची.
असं आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीत हे सगळं करता येईल, पण आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुगम्य जे आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, तो अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी गुरुशिवाय आपलं ते ज्ञान मिळणार नाही, गुरुच करावा लागेल. चंदनाने स्पर्श केलेली किंवा सहवास लाभलेली जवळची झाडे चंदनाप्रमाणे सुगंधी होतात. वशिष्ठ ऋषींनी सागराच्या जागी कमंडलू मांडून ठेवला, सूर्याच्या जागी छाटी ठेवली आणि शेषाच्या जागी काठी उभी करून ठेवली. म्हणजे एवढं सामर्थ्य वशिष्ठ मुनींकडं होतं की सूर्य जरी मावळला तर छातीला आज्ञा केली तर अनंत कोटी सूर्यांचा प्रकाश त्या छातीतून प्रगट झाला. असं आहे. कमंडलू म्हणजे थोडक्यात की म्हणजे एवढी शक्ती आहे की जेवढं म्हणजे 73% जे पाणी आहे ते पाणी एका कमंडलूमध्ये आणण्याचं सामर्थ्य वशिष्ठ मुनींकडं होतं. किंवा पुढे त्याने सुंदर सांगितलेले पहा की आणि शेषाच्या जागी काठी उभी करून ठेवली. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की शेषाच्या माथ्यावर पृथ्वी आहे, ती पृथ्वी तोडण्यासाठी वशिष्ठ मुनीने काय केली म्हणजे काठीची नियुक्ती केली आणि काठीवर ती पृथ्वी तोडलेली आहे. असं म्हणजे एवढी शक्ती वशिष्ठ मुनींकडं होती. मग मी तर सचेतन भावनायुक्त माणूस आहे आणि माझे सद्गुरू एवढे समर्थ आहेत की केवळ आपल्या कृपादृष्टीने आपल्या शिष्याला आत्मपदावर नेऊन बसवितात. म्हणजे एवढं गुरुचं सामर्थ्य सांगण्यासाठी त्याने 4 उदाहरणं दिली की मातीची मूर्ती केली तर त्या एवढी धनुर्विद्या प्राप्त झाली. कमंडलूमध्ये सगळं समुद्राचं पाणी ग्रथित करण्यात आलं. नुसती छातीला आज्ञा केली, ती निर्जीव आहे, जड आहे, छाती जड आहे, कमंडलू जड आहे. मी छातीला विनंती केली तर कोटी सूर्याचा प्रकाश तिथे पडला. किंवा काठीला आज्ञा केली तर त्याने पृथ्वी तोडून धरली. या 4 गोष्टी जड आहेत आणि माझे सद्गुरू तर सचेतन आहे, सामर्थ्यवान आहे, आत्मज्ञानी आहे. अशा सद्गुरूची भेट झाल्यानंतर मला काय होऊ नये विश्वामध्ये. असं आधीच दृष्टी सूक्ष्म असून तिला जर सूर्यप्रकाशाचे साहाय्य लाभले तर त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्टी कोठे झाले आहे काय. माणूस माझे नित्य नवे वाचोश्वास काव्यग्रंथ व्हावे, ओवी ग्रंथ व्हावे यात आश्चर्य काय. कारण श्री गुरुकृपेने काय घडत नाही असे ज्ञानदेव म्हणतात. अशी अलौकिक गुरुकृपा माझ्यावर असल्याने या सामान्य लोकांच्या दृष्टीला विषय होईल असा मराठी भाषेत गीतार्थ केला आहे. जो संस्कृतात अनभिज्ञ आहे असा माणूस माझ्या मराठी अनुरागाने गीतेची संस्कृत प्रमेयाची अंगे अलिंगित असता गीता गाणाऱ्याला, पठण करणाऱ्याला ओवीद्वारा गीतार्थाची संपन्नता प्राप्त होते. संस्कृत श्लोकाचे काम मराठी ओवी करू शकते. म्हणून जी व्यक्ती प्रथम संस्कृत गीता वाचावी, पठण करावी, अर्थ समजून घ्यावा असे म्हणेल तर त्या गीता गायनाला ओव्या अलंकार ठरतील. सुंदर व्यक्तिमत्वावर सुंदर अलंकार घातला नाही तर त्या अलंकाराचा मोकळा शृंगार होतो. त्याच्या स्वतंत्र सौंदर्य प्रत्ययास जर तो सुंदर शरीरावर घातला तर त्यापेक्षा अलंकाराचे सुंदर औचित्य खोटे असते. मोत्याची जात अशी सुंदर असते की ती हाराच्या माळेच्या रूपाने सोन्यालाही शोभा आणते, अथवा ते मोती मोकळे असले तरी ते आपल्या स्वरूपाने शोभून दिसतात. वसंताचे आगमन झाल्यानंतर मोगऱ्याची वाटोळी फुले हारात गुंफलेली असोत की मोकळे असोत, ती सुगंधाच्या बाबतीत कधी उणी ठरत नाही. ज्यात गाण्याचा गुण निसर्गता विलसतो आणि गाण्या वाचूनही ज्याचा रंग बहराला येतो असा हा मी ओवीबद्ध प्रेमळ ग्रंथ तयार केला आहे. समजदार बालकापासून ते जाणत्या माणसापर्यंत सहज कळणाऱ्या त्या ओवी छंदात ब्रह्मरसाने रुचकर झालेले अक्षरे मी गुंफले आहेत.
चंदन वृक्षाला सुवासासाठी फुले येईपर्यंत वाट पाहावी लागत नाही. त्याचप्रमाणे ही माझी ओवीबद्ध टीका कानावर पडताच श्रोत्याला समाधी भाव प्राप्त करून देते व श्रवणाने त्या श्रोत्याला वक्ता होऊन व्याख्यानाचे व्यसन लावित नाही काय. या ओवी प्रबंधाचा पाठ करीत असता, पारायण करीत असता त्या प्रित्यर्थ वाचकाच्या ठिकाणी सर्व पांडित्य प्रकाशात येतात, तेव्हा तो वाचक सहज प्राप्त झालेल्या अमृतलाही जाणत नाही, त्याची पर्वा करीत नाही. म्हणजे इतकं सामर्थ्य गीता वाचनाने, श्रवणाने, पाठाने, पारायणाने आपल्याला प्राप्त होते की अमृत सुद्धा त्याच्या पुढे फिक्क आहे. अशा सिद्धपणाने यातील कवित्व इतकी शांती उत्पन्न करते की त्याच्या श्रवणाने मनन आणि निधिध्यास यांच्यावर ताण केली असेच म्हटले पाहिजे. काव्यटीका कोणालाही स्वानंद भोगाचा महत्वाचा वाटा देईल आणि श्रवणाच्या द्वारा सर्व इंद्रियांना पुष्ट करेल. चकोर आपल्या अंगच्या सामर्थ्याने केवळ चंद्रालाच भोगून चतुर ठरला आहे, परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगावयास सापडते. असं म्हणजे तो पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, असं म्हणजे चकोरासाठी ते जीवन ठरलं असलं तरी जगावर सुद्धा त्याचे उपकार आहेत. मी नेहमी सांगतो का तर पुढे जे भाताला पीक येणार आहे किंवा वृक्षाला फुलं येतात, फळं येतात, पण त्याला परिपक्व दशा अमृताचा वर्ष चंद्र करतो म्हणून होत आहे, नाही तर नाही होणार. फळं कधीच परिपक्व दशेला येणार नाही, भात कधीच पिकणार नाही आहे. या अध्यात्मशास्त्रामध्ये विवेक वैराग्यादी साधन संपन्न अंतरंग पुरुषच अधिकारी आहेत, परंतु इतर सामान्य लोक माझ्या वाक्चातुर्याने सुखी होते. असं तर त्याने सुंदर सांगितलं की अध्यात्मशास्त्र जे आहे ते प्राप्त करण्यासाठी विवेक वैराग्यादी साधन संपन्न अंतरंग अधिकारी पुरुष पाहिजे. असं म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील तरच त्यातलं जे अध्यात्म तत्व आहे, नेमकं तत्व काय ते आपल्याला तेव्हा कळेल. पण या ठिकाणी माऊलीने पुन्हा थोडीशी सबसिडी दिलेली आहे की जी सामान्य लोक आहेत त्यांना सुद्धा माझं जे वाक्चातुर्य आहे ते सुखी करेल. असं म्हणजे आपण नुसतं गीता ऐकली तरी आपल्याला सुख प्राप्त होईल. आणि अध्यात्मशास्त्र आहे त्याच्यासाठी अधिकाराची गरज आहे, त्या ज्ञानापर्यंत आपण पोचलो पाहिजे. असे हे सर्व खरोखर श्री गुरु निवृत्तीनाथांचे मोठेपण आहे. हा माझा ग्रंथ नव्हे, त्यांच्या कृपेचे ऐश्वर्य आहे. क्षीरसिंधूच्या आसपास अत्यंत प्राचीन काळी जे रहस्य पार्वतीच्या कानात भगवान शंकराने सांगितले ते कोणालाच माहीत नव्हते. त्या क्षीरसागराच्या लाटेत एक मकर होता. त्या मकराच्या पोटात महाविष्णू गुप्त होता. त्याच्या हातात ते शंकराने सांगितलेले ज्ञान स्थिर झालं. असं आहे म्हणजे ज्याला आपण मच्छिंद्रनाथ म्हणतो, म्हणजे तो मकर थोडक्यात की माशाच्या पोटातून तो जन्माला आला म्हणून मच्छिंद्रनाथ. पण तो मच्छिंद्रनाथ म्हणजे प्रत्यक्ष कोण आहे? भगवान विष्णूच आहे. असं आहे. तो भगवान श्री विष्णू मत्स्येंद्र या नावाने प्रगट झाला. हा मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला आणि तो चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांगाने पूर्ण झाला. म्हणजे हा जो चौरंगीनाथ होता तर त्याला हातपाय वगैरे नव्हते, तो पुढे मच्छिंद्रनाथाची भेट झाली आणि तो सर्वांग सुंदर त्याला हातपाय वगैरे तुटले. थोडक्यात की त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे जे मच्छिंद्रनाथाला माशाच्या पोटामध्ये म्हणजे भगवान शंकर याने पार्वतीला जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान मच्छिंद्रनाथाने म्हणजे भगवान विष्णूने कुठे माशाच्या पोटात राहून ते आहे. ओके, आता याच्या एक वेगळी पण आख्यायिका आहे की मच्छिंद्रनाथ जेव्हा बाहेर आले तेव्हा भगवान शंकराने त्यांना आज्ञा केली का हे जे तुला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तरी तुला फलित होणार नाही आहे. जसं कर्णाला पण सांगितलं द्रोणाचार्याने की ऐन युद्धाच्या वेळेला तुला ही धनुर्विद्या प्राप्त होणार किंवा फलित होणार नाही का, तर तुम्हाला फसवलं.
तू माझ्याकडून चोरून हे ज्ञान प्राप्त करून घेतलं, म्हणजे चोरून घेतलेलं जे ज्ञान आहे ते अंतकाली फलित होणार नाही. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाला थोडक्यात भगवान महाविष्णूला भगवान शंकराने आज्ञा केली तर तुला हे तत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, अध्यात्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल, आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर तू दत्त महाराजांना शरण घ्या. म्हणून हे जे तत्वज्ञान आहे जरी भगवान शंकराने पार्वतीला सांगत असताना जरी ऐकलं तर काही असे माणसं पाहायला मिळतात ते मला माहिती आहे. काही म्हणतात आणि संप्रदायाचा मंत्र आम्हाला माहिती आहे, काही नाथ संप्रदायाचा मंत्र आम्हाला माहिती आहे, वारकरी संप्रदायाचा मंत्र आम्हाला माहिती आहे. आम्ही म्हणतो तुम्हाला जरी माहीत असला तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. उपयोग होणार नाही, ते गुरुमुखीच आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांना दत्त महाराजांकडं भगवान शंकराने पाठवलं आणि तिथून त्याने ते ज्ञान ग्रथित केलं. आणि ते ज्ञान ग्रथित केल्यानंतर ते प्रथमतः चौरंगीनाथांना दिलं, तो सर्वांग सुंदर झाला. याचा अर्थ त्याला हातपाय फुटले म्हणजे हा झाला बाह्य व्यवहार. मग अढळ समाधीला यथास्थित भोगण्याचे मनात आणून मच्छिंद्रनाथांनी ती रहस्याची खूण श्री गोरक्षनाथांना दिली. म्हणजे आता हा जो चौरंगीनाथ आहे तर तसा तो म्हणजे गुरु परंपरेच्या चौकटीत नाही बसत. म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे, हे जे आत्मज्ञान आहे, हे संपूर्ण आत्मज्ञान मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या ठिकाणी ठेवलेले आहे. त्या सर्व मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमलाचे सरोवर आणि विषयांचा नायनाट करणारे बलवान असे गोरक्षनाथ त्यास त्या समाधी पदाच्या ठिकाणी अभिषेक केला. म्हणजे असं तत्व आहे की ते अधिकाराशिवाय ते प्राप्तच नाही आहे. म्हणजे त्या गोरक्षनाथ हा त्या अधिकाराचाच होता आणि तो वैराग्यशील होता, विवेकशील होता. आणि त्याच्यामुळं त्याने मच्छिंद्रनाथाने आपलं जे संपूर्ण तत्वज्ञान आहे ते त्या ठिकाणी उतरवून आणि त्याला समाधीबोधामध्ये निजवलेले आहे ते सांगायचं. मग त्या गोरक्षनाथाने ते भगवान शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैतानंदाचे ऐश्वर योगसिद्धीच्या प्रभावासह गैनीनाथाला प्राप्त करून दिले. गोरक्षकडून ते गैनीनाथाला मिळाले. आता जरी आपण नवनाथ म्हणतो पण ही जी परंपरा आहे तर अगदी म्हणजे अलीकडे आहे. म्हणजे मच्छिंद्रापासून गोरक्षापासून गैनीपासून निवृत्तीपासून ज्ञान असे म्हणजे अशी ही परंपरा म्हणजे नाथ संप्रदायाची परंपरा आहे. आता इकडे ती नाथ संप्रदाय सांगितली पण तिकडे चंद्रकांत ग्रंथामध्ये प्रकाश संप्रदाय सांगितलेले. ज्ञानोबा जो संप्रदाय आहे ज्याला आपण नाथ संप्रदाय म्हणतो तर तो नाथ नाही आहे, तो प्रकाश संप्रदाय असं. म्हणजे प्रकाश संप्रदाय हा म्हणजे माऊली ज्ञानोबरायांपर्यंत आलेला आहे. आणि पुढे त्याची वृद्धी म्हणजे आता तुकोबराय असो किंवा नाथ महाराज असो किंवा नामदेव महाराज असो तर विशिष्ट म्हणजे जशी आता ही आपली परंपरा आहे तर इथपर्यंत म्हणजे आपण ठोक सांगू शकतो. हळूब्राह्मापासून तर शांतामाई, बंडोबा, केरोबा, माऊली प्रभाकर महाराज इथपर्यंत आपण ठोक सांगू शकतो कोणालाही. तर तसे बाकीचे जे संप्रदायांच्या परंपरा आहेत तर चैतन्य संप्रदाय तुकोबरायानंतर एक ठराविकच चालली होती. तुकोबरायांचे 100-150 शिष्य होते. माऊलीचे पण अगदी बोटावर मोजणे इतके शिष्य होते. म्हणजे मागच्या संतांचा तर मी विचार केला तर बोटावर मोजता येतील इतके किंवा त्याच्या पुढे सांगून की सगळ्यांची नावं पाठ असतील इतके. त्या गुरुकडे किती शिष्य होते की सगळ्यांची नावं तोंडपाठ असतील इतके. एवढे शिष्य प्रत्येकाकडे होते. अशा हजारो लाखो शिष्य कोणाकडे नव्हते. आणि हजारो आणि लाखो शिष्यांचा उद्धार सद्गुरूला करता येणार सुद्धा नाही. ज्याचं नाव गुरुला माहीत नाही त्याचा उद्धार पण होणार नाही असं तत्व आहे. असं चला पुढे. त्या गैनीनाथांनी कलिकाळ हा प्राणीमात्रांना पीडा देत आहे असे पाहून धावून आला आणि निवृत्तीनाथाला त्याने अशी आज्ञा दिली की आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरेने जो ज्ञानोपदेशाचा संप्रदाय आमच्यापर्यंत प्राप्त झाला आहे असं हे शेवटचं तत्व की अगदी गुरुची शपथ घेऊन त्या शिष्याला हे सांगावं लागतंय की आता पहा
म्हणजे हे तत्व गोरक्षनाथाने गैरनाथाला सांगताना सांगितलं की हे आदिनाथापासून आलेलं तत्व आहे आणि हे तुला मी सांगतो. तर गैनीनाथ निवृत्तीनाथांना पण तसेच सांगतात की हे आदिनाथापासून भगवान शंकरापासून चालत आलेलं हे गुह्य बीज आहे आणि हे आता कली काळामध्ये अतिशय अधर्म माजलेलं आहे, पापाची वृद्धी झालेली आहे आणि म्हणून तुला पापक्षालन करण्यासाठी तुला मी हे तत्व सांगतो असे गैनीनाथ निवृत्ती महाराजांना सांगतात. पण शब्दावर सांगतात की हे अनादी कालापासून चालत आलेलं ब्रह्मबीज आहे आणि जसं ते माझ्यापर्यंत आलं तसंच मी तुला ग्रथित करतो. तो संप्रदाय तू आपल्याकडे घेऊन कलीने ग्रासलेल्या जीवाकडे सर्व प्रकारे वेगाने धावणे कर आणि त्याची सर्व प्रकारे दुःखांतून सोडवणूक कर असा आदेश दिला निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथ मूळचेच अत्यंत दयाळू, त्यात गुरुवचन आणि आदेश, त्यामुळे जगाला शांतविण्यासाठी ते निवृत्तीनाथ पावसाळ्यातील मेघाप्रमाणे उठाव करण्यास प्रवृत्त झाले. त्याचप्रमाणे तो गुरु श्री निवृत्तीनाथ दुःखी प्राण्यांच्या करुणेने हा गीतार्थ ओवी छंदात शब्दब्रह्म शब्दबद्ध करण्याच्या निमित्ताने त्याने शांत रसाचा अध्यात्म ज्ञानाचा जो वर्षाव केला तोच हा माझा टीकात्मक ओवीबद्ध ग्रंथ हो. किती सुंदर वक्तव्य केले माऊली. माझं काहीच नाही आहे, म्हणजे हे सगळं कोणाचं आहे? निवृत्तीनाथ महाराजांचं आहे, माझ्या गुरुचं आहे आणि त्यांनी जसं सांगितलं तसंच मी समाजापुढं मांडलेलं आहे. आत्मज्ञानाचा वर्षाव करीत असता मी एक साधा बापडा कृतार्थ होण्याच्या उद्देशाने सहज त्यांच्या पुढे उभा राहिलो. एवढ्यासाठी त्यांनी मला प्रस्तुत ग्रंथाचा कर्ता म्हणून नाव लौकिकाला आणले. म्हणजे माझ्या नावाचा जो लौकिक जो आहे की माऊलीने टीका केली तरी हे म्हणे माझं मत नाही आहे, तर हे कोणी केलं? निवृत्तीनाथ महाराजांनी केलं. म्हणजे ही म्हणजे समाजामध्ये या विश्वामध्ये माझ्या नावाला जो लौकिक आला किंवा नाव लौकिकाला आलं ही इच्छा कोणाची होती? माझ्या गुरुची इच्छा होती. गुरु संप्रदायाप्रमाणे प्राप्त झालेले धन स्वामी निवृत्तीनाथांनी त्या ग्रंथरूपाने मला दिले आहे. शिक्षण या संकल्पनेप्रमाणे मी शास्त्र शिकलो नाही, मी ग्रंथ वाचले नाही अथवा गुरुची सेवा कशी करावी हेही मी जाणत नाही. अशा मला ग्रंथ निर्माण करण्याची योग्यता कोठून प्राप्त होणार? म्हणजे इतकं ते लहान झालेले आहेत. वास्तविक पाहता मी नेहमी सांगतो की माऊली ज्ञानोबराया हे 4 वेद 6 शास्त्र 8 पुराण पारंगत होते. कारण विठ्ठलपंत जे होते, विठ्ठलपंतांनी हे 4ही मुलांना म्हणजे जे ध्यान प्रायचित्त घेण्यापूर्वी रात्रंदिवस कष्ट सहन करून 4ही भावंडांना पारंगत केलेले असं आहे. म्हणजे मुक्ताईसुद्धा किंवा ही 4 भावंडे आहेत, जरी एक गुरुग्रही गेले नाही, गुरु त्यांच्या घरी होते. या 4ही भावंडांना गुरुकडे पाठवण्याचा प्रसंगच आला नाही, तर गुरुनाम गुरु विठ्ठलपंत गुरूंचे गुरु होते ते. आणि ते माऊली ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपानकाका आणि मुक्ताई यांच्या घरी राबत होते असे. म्हणजे रात्रंदिवस त्यांना हे तत्वज्ञान, रात्रंदिवस हे अध्यात्मज्ञान विठ्ठलपंतांनी त्यांना पारंगत केले आधी आणि पारंगत करून मग त्याने ध्यान प्रायचित्त घेतलं. फक्त माऊली या ठिकाणी म्हणजे मी त्या योग्यतेचं नाही आहे, म्हणजे माझे गुरुच योग्य आहेत, मी सामर्थ्यवान नाही, माझे गुरु सामर्थ्यवान आहेत. म्हणजे गुरुची महती गाण्यासाठी, गुरुची महती सांगण्यासाठी माऊली आपल्याकडे काय करते? उणेपणा घेते. ज्याप्रमाणे तुकोबाला सांगतात की माझं बामर आहे काय थोरपण, पायाची वाण पायी बरी. म्हणजे आपण पायाची जी वाहन आहे ती पायातच घातलेली बरी, ती डोक्यात घेऊन चालणार नाही. म्हणजे हे संतांचं वाङ्मय आहे. तुका म्हणे जाण व्हावे लहान उणे लहान. म्हणजे आपलं ते तत्वज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने संतांचा बोध घेऊन त्या पद्धतीने वागलो तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. परंतु खरोखर गुरु महाराजांनी मला निमित्त करून हा प्रबंध रचण्यात विश्वाचे कल्याण केले आहे हे आपण ध्यानी आणा. म्हणजे आता या गीता तत्वाला किंवा 9034 ओव्यांमध्ये ग्रथित केलेलं हे जे तत्व आहे तर या तत्वाला माऊली काय शब्द वापरला आहे? प्रबंध.
असं मी प्रबंध शब्द वापरलेले आहे. म्हणजे मग आता आपण त्याचा जर आजच्या स्थितीला विचार केला तर त्यांना PhD प्राप्त झालेली आहे. कारण हा प्रबंध म्हणजे आता आज जे ज्यांना PhD पदवी मिळते त्यांचा प्रबंध फक्त युनिव्हर्सिटीमध्ये आहे. त्यांना जो बाल केलेला प्रबंध युनिव्हर्सिटीने आहे तो युनिव्हर्सिटीमध्ये आहे किंवा त्यांच्याकडे एक आहे. आणि बाकीचे इतर ज्या युनिव्हर्सिटी आहेत म्हणजे आपल्या देशामध्ये तर प्रत्येक युनिव्हर्सिटीला तो प्रबंध हस्तांतरित केला जातो. म्हणजे फक्त तेवढ्यानंच तो माहिती आहे, त्यांनीच त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ज्याने तो प्रबंध निर्माण केला त्यांना माहिती आहे. पण माऊलीचा हा जो प्रबंध आहे हा प्रबंध जगमान्य आहे. हा जो प्रबंध आहे हा जगमान्य आहे आणि जगमान्य प्रबंध असल्यामुळं त्यांना ती PhD पदवीसुद्धा कुणाला बहाल करता आली नाही. हा जगमान्य प्रबंध आहे. असं पौरोहित्य करणारा ब्राह्मण जसा यजमानांकडून संकल्प करून धर्मकृत्य करतो अर्थात त्याचे पुण्य यजमानाकडे असते. पंडित केवळ दक्षिणा घेण्याचा अधिकारी असतो. तद्वत मी या ग्रंथाच्या निमित्ताने श्री गुरुकडून वर्णी घेऊन पुरोहिताच्या गुणाने बोललो आहे. तरी या ग्रंथातील उणेपणाकडे दुर्लक्ष करावे. श्रोत्यांनी मातेप्रमाणे सर्व सहन करावे. बरोबर. इथे पण त्याने सुंदर सांगितले की पुरोहित म्हणजे ब्राह्मण. आपण ब्राह्मणाकडे गेलो की ब्राह्मणाला सांगतो महाराज रविवारी सत्यनारायणची पूजा घ्यायची आहे आपल्याला आणि अमुकच वेळेला ते करायचं आहे. मग ब्राह्मण काय करतो होकार देतो आणि त्याच्यामुळं मी ब्राह्मण जे कार्य करतो त्याचं पुण्य हे कोणाकडे येतं आहे तर तुझं मालकाकडे येतं आहे. त्याचं पुण्य कोणाकडे येतं मालकाकडे येतं आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी माऊली सांगते की मी फक्त म्हणजे या ग्रंथाचं काय केलेलं आहे पौरोहित्य केलेलं आहे. या ग्रंथाचा करता किंवा जो मालक आहे ते निवृत्तीनाथ महाराज आहे. हे जे या ग्रंथामध्ये व्यतीत केलं ते पुण्य माझ्याकडे नाही आहे. मी फक्त पौरोहित्य. त्याने सांगितलं की या तुम्ही सत्यनारायणची पूजा घाला म्हणून मी आलो आणि ते मंत्र म्हणून ती पूजा मी यथास्थित केली. बाकी त्या सत्यनारायणच्या पूजेचं जे पुण्य आहे ते कुणाला मिळालं तर मालकाला मिळालं. तसं हे जे पुण्य आहे ते कुणाला मिळालेलं आहे निवृत्तीनाथांना आहे. मी त्या पुण्याचा अधिकारी नाही. शब्द कसा तयार व्हावा, चढत्या प्रमेयाने व्याकरण कसे करावे आणि साहित्यशास्त्रातील अलंकार म्हणजे काय हे मी जाणत नाही. कळसूत्री बाहुली जशी सूत्रधाराच्या तंत्राने चालते हालचाल करते त्याचप्रमाणे मला पुढे करून माझे सद्गुरू निवृत्तीनाथ हे बोलत आहेत. यासाठी प्रस्तुत ग्रंथातील गुणदोषांविषयी तुम्हाला क्षमेची याचना करीत नाही. कारण श्री गुरुकडून पूर्वी सांगितला गेलेला उपदेश मी या ग्रंथात संकलित केला आहे. म्हणजे तुमच्याकडं आता मी हे लिहिलं हे चुकीचं आहे का बरोबर आहे का चुकीचं असेल तर माझं बरोबर असेल तर माझ्या गुरुचं म्हणजे अशी मी याचना तुमच्या पुढं करणार नाही कारण हे माझं नाहीच असं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जो खरा गुरुचा दास आहे मी कीर्तन करणे मी प्रवचन करणे काही चुकलं असेल तर माफ करा. जे खरे असतील ते गुरुचे खोटे असतील ते माझे मला क्षमा करा. म्हणजे क्षमायाचना करायची समाजापुढं गरजच नाही. तुम्ही कोणी नाही तर तुम्ही जर कोणी नाही तर तुम्ही याचना क्षमा का मागता समाजाकडं. आणि त्याच्या पुढे मग शास्त्र सांगतं आहे की विचार करून बोला बोलून विचार करू नका असं. मग काही चुकलं असेल तर माफ करा याचा अर्थ तुम्ही विचाराने बोललेच नाहीत असं. म्हणजे विचार करून बोला म्हणजे बोलून विचार करू नका असं. तर काही नाही का माणसं म्हणजे काहीतरी कटू बोलायचं आणि कटू बोलून पुन्हा हात जोडायचे माफ करा बरं का माफ करा माझ्या बोलण्याचा राग आला असेल. अरे म्हणजे माझ्या बोलण्याचा राग आला असेल हे तो आधीच जाणतोस की माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल. मग हे तो आधीच का नाही जाणलं म्हणजे बोलण्यापूर्वीच जर जाणलं असतं की आपल्या बोलण्याचा राग येईल मी आपल्या बोलण्याचा राग येईल असं बोलूच नका. आपल्या बोलण्याचा राग येईल असं बोलूच नका. असे अनेक लोक आपण अनेक कीर्तनकार प्रवचनकार पाहतो की खोचून बोलतात. नारदाच्या गादीवर सुद्धा खोचून बोलतात. तर असं खोचून बोलण्याचा प्रयत्न करूच नका. म्हणजे आपली बुद्धी ही सम पाहिजे बुद्धी विशाल पाहिजे. विशाल अंतःकरणाने समाजाला आपल्याला बोध करायचा आणि
तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव शिल्लक राहील आणि मी जर पूर्ण होणार नाही तर तुमच्यावर हक्काच्या प्रेमाने रागवता येईल. परिसाने मोठ्या मनाने लोखंडाला स्पर्श केल्यावर लोखंडाचा लोखंडपणा जाणार नसेल तर यात दोष कोणाचा? छोट्या ओहळाने हेच करावे की धडपड करीत गंगेला जाऊन मिळावे आणि गंगेने तिला आपल्यात सामावून नाही घेतले तर तो बिचारा ओळ यापेक्षा काय करणार बरे? असे तिला थोडक्यात की घेणंच आहे. असे गंगा गेली तिने आघेरीले तिशी तरी ते सांगावे कोणाला आयशे सांगावे विठ्ठला. म्हणजे नदी समुद्राला मिळाली तर समुद्राने त्याचा अंगीकार केला नाही असं कधीच होणार नाही. म्हणून मी मोठ्या भाग्याने जर तुम्हा संतांच्या पायाजवळ येऊन ठेपलो आहे तर आता मला काय होणे आहे? अहो श्री गुरु महाराज, आपण मला या संत संघाची जोड करून दिली त्यामुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. अहो असे पहा की मला तुमच्यासारखे श्रीमंत माहेर लाभले. त्या उदार श्रीमंतीच्या अनुकूलतेपुढे माझे ग्रंथ निर्माण करण्याचे लाड सिद्धीला गेले आहेत. महाराज, संपूर्ण पृथ्वी सोन्याचे करता येईल. मोठमोठ्या महेंद्राती पर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नांचे डोंगर करता येतील. किती सुंदर उपमा दिलेली आहे. 7 सागर अमृत रसाने तुडुंब भरणे सोपे होईल. तारकांना चंद्र करणे अवघड होणार नाही. कल्पतरूचे उद्यान तयार करताना अडचण येणार नाही. परंतु गीतार्थाचे रहस्य विश्लेषण करून सांगता येत नाही, कारण गीतार्थाचे रहस्य उकलणे सहसा जमणार नाही. म्हणजे सोन्याचे पर्वत करता येतील, 7 समुद्र एकत्र करता येतील. लोखंडाचं सोनं करायला काही अवधी नाही. अमृताने सागरच्या सागर भरून ठेवता येतील, पण गीता तत्वाचं जे रहस्य आहे ते उघड करता येणार नाही. तथापि मी केवळ एक मुका माणूसही गीतेचा अर्थ सर्व लोकांच्या नजरेला प्रत्यक्ष दिसेल इतका स्पष्ट करू शकलो. या ग्रंथाचा अफाट सागर करून मी जो कीर्तीचा ध्वज घेऊन झेंड्यासारखा नाचत आहे, गीतार्थाच्या प्रांगणात 18व्या कलशाध्यायासह सर्व अध्यायांचे महामेरूसारखे उंच सुवर्ण मंदिर तयार करून त्यामध्ये श्री गुरुरूपी शिवलिंगाची स्थापना करून त्याची मी जी ग्रंथद्वारा पूजन करीत आहे. म्हणजे ही जी शिवलिंगाची जी स्थापना आहे ती निवृत्तीनाथ महाराजांचीच म्हणजे गुरुरूपी आहे. आणि पंढरपूरला जे पांडुरंग जे आहे त्या पांडुरंगाची स्थापना सुद्धा म्हणजे माऊली ज्ञानोबा यांनी केलेली आहे आणि ती सुद्धा माझे श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणून केलेली आहे. समजा आता आपण तिथे गेलो तर आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही. म्हणजे पांडुरंगाच्या म्हणजे मुकुटावर वरती जिरे टोपावर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे आणि ते जे शिवलिंग आहे ते शिवलिंग शिव नसून श्री निवृत्तीनाथांची त्या ठिकाणी म्हणजे स्थापना केलेली आहे माऊलीने. असं आहे. गीता ही मन मोकळी निर्मळ आहे. तिला चुकून हे तान्य लेकरू वणवण करीत होते त्या माय लेकराच्या भेट होत आहे. हे सर्व घडून येण्यास कारण तुमचे पुण्य आहे. म्हणजे कोणाचे? गुरु माऊलीचं. महाराज, तुम्ही संत सज्जनांनी माझ्यासाठी पुण्यकर्म केले ते चांगले समजून बोलत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी केलेले वर्णन लहान आहे पण तुमचे पुण्य मात्र लहान नाही. फार काय सांगावे. तुम्ही आज जो ग्रंथ समाप्तीचा सोहळा दाखवला त्या योगे मानवी जन्माच्या सर्व फलांना प्राप्त करून दिले आहे. मी ज्या ज्या अपेक्षेने तुमचा भरवसा बाळगला आहे ती अपेक्षा पूर्ण करून तुम्ही मला अमर्याद सुखापर्यंत आणले आहे. महाराज, माझ्यासारख्या दुबळ्यासाठी तुम्ही जी जी ग्रंथाची अद्भुत सृष्टी निर्माण केली आहे ती पाहून आम्ही प्रतिसृष्टी करणाऱ्या विश्वामित्रालाही हसत आहोत. म्हणजे एवढा आनंद माऊलीला झालेला आहे की विश्वामित्राने जरी प्रतिसृष्टी निर्माण केली पण ती प्रतिसृष्टी निर्माण केली तर ती कशी आहे? नाशिवंत आहे. आता आहे का ती? आता नाही, नाश झाला तिचा. केवळ ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याच्या हेतूने
आणि त्रिशंकूचा अभिमान धरून नाशवंत सृष्टी उत्पन्न करावी, परंतु तुमची ग्रंथसृष्टी तशी नाही. तसेच्या ग्रंथसृष्टीचा ब्रह्मदेवालाही आनंद देणारे असून अविनाशी आहे, म्हणून विश्वामित्री सृष्टीची उपमा या ग्रंथसृष्टीला देता येणार नाही. कारण जरी त्याने प्रतिसृष्टी निर्माण केली पण ती ब्रह्मदेवाला लाजवण्यासाठी, म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण केलेली पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी लज्जा निर्माण झाली किंवा दुःख निर्माण झालं. आणि माऊली सांगते की मी हा जो प्रबंध जो निर्माण केला तो मी कुणाला तरी लाजवण्यासाठी नाही किंवा गीतेचं वृष्ट हे काढलेलं नाही आहे, तर हा माझा आनंद मलाच भोगण्यासाठी माऊलीने मला या ठिकाणी काय केलेलं आहे, म्हणजे आज्ञा केलेली आहे आणि आज्ञेने हा प्रबंध लिहिलेला आहे आणि त्याच्यामुळं माझा आनंद मीच भोगून राहिलेला आहे. भगवान शंकराने उपमन्यूच्या प्रेमासाठी क्षीरसागर निर्माण केला, परंतु या ग्रंथसृष्टीविषयी तोही उपमेला योग्य नाही, कारण त्या क्षीरसागराच्या पोटात विष आहे, त्याच्या उलट या ग्रंथात ज्ञानामृत आहे. असं म्हणजे मी नेहमी सांगतो की या जगामध्ये म्हणजे जे आत्मज्ञान आहे किंवा जे ब्रह्म आपण ज्याला म्हणतो त्या उपमेय असं जगात दुसरं काहीच नाही. कुठला दृष्टांत किंवा सिद्धांत त्याला त्याची उपमा करेल असं कुठलंच नाही आहे. आता क्षीरसागर म्हणजे काय सामान्य एका उपमानाला भगवान शंकराने दिला, पण माऊली सांगते का तो सुद्धा इथं उपमेला कमीच पडतो, कारण त्याच्या पोटात विष आहे. आणि हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पोटात काय आहे, ज्ञानामृत आहे. नुसतं ज्ञान नाही आहे तर अमृत आहे, म्हणजे त्या ज्ञानाला काय आहे, गोडी आहे, गोडीसह आहे असं आहे. म्हणजे ज्ञानामृत हा शब्द का वापरला आहे तर हे गोडीसह ज्ञान आहे असं. एरवी आपण जर विचार केला, मी मागे पण सांगितलं की साखर आहे पण तिला जर गोडी नसेल तर तिला साखर म्हणता येईल का? म्हणजे गोडी आणि साखर हे दोन्ही कशी आहे, एकच आहे. साखरेपासून गोडी वेगळी करता येणार नाही, सूर्यापासून प्रकाश वेगळा करता येणार नाही, आणि सूर्यापासून जर प्रकाश वेगळा झाला तर त्याला सूर्य म्हणता येणार नाही. तसं हे जे माऊली सांगते की इथे जे ग्रथित केलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान अमृत आहे असं. म्हणजे आता अमृत जो शब्द आहे तर अमृत शब्दाने या ठिकाणी ते सामान्यत्वाने गोडीचा उल्लेख केलेला आहे असं मी नेहमी सांगतो की विश्वामध्ये अमृत कुठेच नाही आहे, पण जी विश्वामध्ये आपण जी गोडी पाहतो त्या गोडीपेक्षा अनंत पटीने ती श्रेष्ठ आहे. आणि अशी जी अनंत पटीने जे श्रेष्ठ आहे त्याचा उल्लेख करण्यासाठी अमृताची या ठिकाणी नियुक्ती केलेली. तर अमृत शब्द, अमृतापेक्षा देवा नाम तुझे गोड असं आहे. म्हणजे अमृतापेक्षा जगात दुसरं काहीच गोड नाही हे सांगायचं संतांना, आणि त्याच्यापेक्षा तुझं नाम गोड असं. म्हणून हे जे ज्ञान आहे हे कसं आहे, ज्ञानामृत. याच्यामध्ये ज्ञानामृत आहे म्हणजे ज्ञान आहे आणि ते गोड आहे, म्हणून ते रुचकर आहे, म्हणून समाज त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. ज्ञान असेल पण ते कडू असेल, ज्ञान आहे पण कडू आहे. तर मागे पण उदाहरण याच्या गीतेमध्ये माऊलीने सुंदर घातलेलं आहे की औषध आहे पण गोड आहे, औषध आहे पण गोड आहे. म्हणजे औषध कधी गोड कधी, औषध म्हटलं की ते कडूच असते, आणि म्हणून तर लहान मुलं औषध घ्यायला थरथर कापतात, नाचतात असं आहे. म्हणजे औषध कधीच गोड नसते, पण माऊली सांगते औषध आहे पण गोड आहे. आणि गोड औषध असेल तर कोण घ्यायला तयार होणार नाही आहे असे. तसं ज्ञान आहे आणि गोड आहे असं. अंधारूपी राक्षसाने चराचराला गिळून टाकले असता त्या चराचराविषयीच्या करुणाने सूर्य हा धावत येतो आणि अंधारूपी राक्षसाच्या पोटातून चराचराला बाहेर काढतो हे सत्य आहे, परंतु चराचरांना ताप देऊनच हे कार्य करतो. म्हणजे थोडक्यात की माऊलीला हे सांगायचं आहे की सूर्य हा तापदायक आहे जर तो अंधाराला घालवीत असेल. सूर्याने तापलेल्या जगाला शांत करण्याकरता चंद्राने आपले चांदणे खर्च केले, परंतु चंद्र हा कलंकित
व क्षयदोषाने युक्त आहे, म्हणून त्या सदोष चंद्रासारखा ग्रंथ आहे असे कसे म्हणता येईल? मग सूर्य तापदायक आहे, मग चंद्र तर अमृताचा वर्ष करतो, व माऊली सांगते ते सुद्धा उदाहरण देता येणार नाही, कारण तो कसा आहे, कलंकित आहे. चंद्र हा कलंकित आहे आणि चंद्राला सूर्याचा प्रकाश आहे, सूर्यापासून तो प्रकाश चंद्र ग्रहण करतो, सूर्यापासून प्रकाश घेतो आणि मग तो समाजाला इकडं स्रोत रूपाने म्हणजे प्रसारित करतो, तिकडनं घेऊन इकडे देतो, असं आहे महाराज. म्हणून संतांनी या त्रैलोक्यात ग्रंथाच्या रूपाने उपयोग केला आहे. तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात निरूपम आहे असे दिसते. आणि महाराज फार काय सांगावे, तुमच्या कृपा प्रसादाने केलेले हे धर्माचे व्याख्यान शेवटाला गेले. येथे ग्रंथ कर्तृत्वाविषयी माझे केवळ निमित्त मात्र सेवकपण उरले आहे. आता या विश्वाच्या आत्मा जो परमेश्वर, त्याने या वाङ्मय यज्ञाने सुखी होऊन मला इतकेच पसायदान द्यावे. दुष्टांचा दुष्टपणा जावो आणि त्यांच्या ठिकाणी धर्म, भगवत भक्ती इत्यादी सत्कर्माविषयी श्रद्धायुक्त प्रेम वाढो आणि भूतमात्रात ऐक्यभावाने मित्रत्व निर्माण हो. पापाचा अंधार नष्ट हो. हे जग स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो. जो ज्या सत्य, प्रिय आणि हितकर विषयाची अपेक्षा करेल ती त्याला प्राप्त हो. सर्व मंगळाचा वर्षाव करणारे जे संत सज्जनांचे समुदाय, त्यांची भेट या भूतळावर सर्व भूतमात्रांना अखंड हो. हे संत सज्जन चालत्या कल्पवृक्षांचे अंकुर होत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहेत, जे अमृताचे बोलते समुद्र आहे. जे संत कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहे, ते सज्जन सर्वांना सर्वकाळ प्रिय हो. फार काय सांगावे, त्रैलोक्यातील देव, मनुष्य, उरक या तीनही लोकांनी सर्व सुखांनी पूर्ण होऊन आदिपुरुष परमात्म्याची अखंड भक्ती करावी. महाराज, या मृत्यू लोकात विशेष करून हा ग्रंथच ज्याचे जीवन आहे, त्यांनी इहलोकीचा आणि परलोकीच्या भोगावर विजयी व्हावे. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर विश्वाचे प्रशासन करणारा राजा, विश्वात्मक जगद्गुरु श्री कृष्ण स्वरूप निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन या प्रार्थनेविषयी असे म्हणाले, हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. या वराने ज्ञानेश्वर संतुष्ट झाले. म्हणजे पसायदान त्याने आपल्या गुरुमाऊलीकडे मागितलेलं आहे आणि पसायदान मागितल्यानंतर त्या ठिकाणी माऊलीने त्यांना आशीर्वाद, कृपा आशीर्वाद दिलेला आहे. याप्रमाणे कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांपैकी कलियुगात महाराष्ट्र राज्यात आणि गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रिभुवनात एकमेव पवित्र असलेले अनादी आणि 5 कोस विस्ताराचे जे क्षेत्र आहे, जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया आहे, हल्ली ज्या क्षेत्राला नेवासे म्हणतात, त्या क्षेत्रात आणि जो यदुवंशाची शोभा कीर्ती आहे, जो शास्त्रकलांचे निवासस्थान आहे, जो न्यायाने प्रजेचे रक्षण करतो, पोषण करतो, असा जो देवगिरीचा राजा श्री रामचंद्र देव आहे. त्याच्या राज्यात आदिगुरु शंकराच्या गुरु परंपरेत जन्माला आलेल्या निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेवाने श्रीमद भगवद्गीतेला मराठी टीकेचा अलंकार चढविला. याप्रमाणे महाभारताच्या गावी भीष्म या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी जो उत्कृष्ट संवाद केला तीच गीता होय, जो उपनिषद ग्रंथाचा सारांश व सर्व शास्त्रांचे माहेरघर आहे. हंस जसे सरोवराचा आश्रय करतात, त्याप्रमाणे परमहंस योगी ज्याचा आसरा घेतात, त्या गीता नामक संवादाचा हा 18वा अध्याय पूर्ण कळस आहे. तो करवीरेश्वर नावाच्या शंकराच्या मंदिरात संपूर्ण झाला असे निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. आता उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पवित्र संपत्तीने, पठणाने सर्व भूतांनी सर्व सुखांनी संपूर्ण व्हावे. शके 1212
या वर्षी ज्ञानेश्वरांनी गीता टीका केली आणि सच्चिदानंद बाबा अवडीने या टीकेचा लेखक झाला आहे. श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधित केल्यानंतर श्री ज्ञानेश्वरीच्या संबंधाने लिहिलेल्या ओव्या. आता या सर्वाच्या 5 ओव्या. शके 1506 तारणनाम संवत्सरामध्ये श्री जनार्दन महाराजांचे शिष्य एकनाथ महाराज यांनी गीता ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध होता, परंतु लोकांतील पाठभेदाने क्वचित शुद्धतेला बाद आला होता. तो पाठभेद शुद्ध करून आता ह्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध झाली आहे. ज्यांची गीतेवरील टीका म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली असता गीता ग्रंथाच्या अर्थाविषयी अर्थ असलेल्या भाविक लोकांना ज्ञान प्राप्ती होते, त्या अतिपवित्र ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार असो. फार वर्षांनी येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील कपिला षष्टीच्या पर्वणीचे सुयोगावर गोदा तीरावर पैठण क्षेत्रात व्रत शुद्ध करणे समाप्त झाले. इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु महाविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे सर्व गीतार्थ संग्रहो नाम 18 अध्यायः. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. बोला.